हेलो सर। हेलो। हेलो। हाँ हाँ, बोला बोला. आवाज येत नाही काय? अजून गरुड झेप या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर बायोटेक्नॉलॉजी मधले जिनोमिक्स हा एक चॅप्टर आहे आणि भारतातले जैवतंत्रज्ञान हे 2 चॅप्टर जे आहेत ते आपण बघणार आहोत. तर आजच्या सेशनमध्ये आपण जिनोमिक्स हा जो काही चॅप्टर आहे तो आपण बघणार आहोत. आता जिनोमिक्स म्हणजे काय, की आता आपण बघितलं की डीएनए, आरएनए बघितलं. डीएनए कुठे असतो ते बघितलं. केंद्रकामध्ये पण असतो आणि पेशीद्रव्यामध्ये सुद्धा डीएनए असतो आणि डीएनए मध्ये काय असतं तर जीन्स असतात. आता जीन्स म्हणजे काय असतं तर गुणसूत्र असतात. ओके. तर आपण बघितलं की 46 गुणसूत्र असतात, 23 जोड्या असतात. तर ह्या सगळ्या जीन्सचा अभ्यास करणंच म्हणजे काय आहे, जिनोमिक्स आहे. ओके. केंद्रकातल्या जीन्सचा आणि पेशीद्रव्यातल्या जीन्सचा अभ्यास करणं म्हणजे काय आहे, जिनोमिक्स आहे. आणि सगळा डीएनए कशापासून बनलेला असतो तर जीन्स पासून बनलेला असतो आणि ह्या जीन्सच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं, जिनोमिक्स. मग त्याच्यामध्ये आपण पेटंटचा काही लॉ आहे, बायोआर म्हणजे काय, बायो पेटंट म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या जिनोमिक्स ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर बघूया जिनोमिक्स मध्ये काय काय आपल्याला बघायचं आहे. बघा जिनोमिक्स. आता इथे तुम्हाला आकृती दिसते. त्यानंतर पेशीद्रव्यातला डीएनए, जीन्सचा भाग, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे काय आहे, जिनोमिक्स. आता इथे वरती तुम्हाला एक आकृती दिसते बघा, फिजिक्स, एथिक्स, इन्फॉर्मॅटिक्स, इंजिनिअरिंग, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर हा जो काही विषय आहे बायोटेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या विज्ञानाच्या शाखासोबत जोडलेला आहे. फिजिक्स सोबत पण जोडलेला आहे, एथिक्स सोबत जोडलेला आहे, इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे संगणक ह्या सोबत जोडलेला आहे, इंजिनिअरिंग सोबत जोडलेला आहे, केमिस्ट्री सोबत जोडलेला आहे आणि बायोलॉजी सोबत सुद्धा हा भाग जो आहे बायोटेक्नॉलॉजीचा जोडलेला आहे. आता जिनोमिक्स म्हणजे काय, तर ह्या डीएनएच्या गुणसूत्रांचा अभ्यास, जीन्सचा अभ्यास म्हणजे काय आहे, जिनोमिक्स. बघूया आता आपण. जैवतंत्रज्ञानात मानवी फायद्यासाठी विविध प्रक्रिया विकसित केल्या गेल्या आणि जे आपण यापूर्वीच्या प्रकारे पाहिलेल्या आहेत. बरोबर. आपण जे काही डीएनए टेक्नॉलॉजी, डीएनए मध्ये फिंगर प्रिंटिंग बघितलं, फिंगर प्रिंटिंग करण्यासाठी कुठल्या कुठल्या 6 टेक्निकचा वापर, आपण ते 6 टेक्निक बघितले. त्यानंतर आपण आधुनिक जैवतंत्रज्ञान बघितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण आहेत त्या बघितल्या होत्या. म्हणजे मानवी फायद्यासाठी आपण कुठल्या कुठल्या प्रक्रिया करतो, जसं जेनेटिक इंजिनिअरिंग आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या आपण आधीच्या चॅप्टर मध्ये बघितलेल्या आहेत. आता ह्या प्रकरणामध्ये मानवी जनुकांचे संरक्षण व साठवणूक, तसेच नेमके माणसाच्या डीएनए मध्ये किती जनुक आहेत आणि आपली जनुके आणि इतर प्राण्याची जनुके यांच्यात काय साम्य आहे, तसेच नवनवीन तंत्रज्ञानामुळे जैवतंत्रज्ञानातील विकसित झालेल्या शाखा आपण अभ्यासणार आहोत. तर या प्रकरणामध्ये मानवी जनुकांचे संरक्षण कसं करायचं, साठवणूक कशी करायची, माणसाच्या डीएनए मध्ये किती जनुक असतात, प्राण्यांच्या डीएनए मध्ये किती जनुक असतात, त्यात काय साम्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला ह्या जिनोमिक्सच्या चॅप्टर मध्ये बघायचे. आता जिनोम म्हणजे काय बघा, सजीवातील प्रत्येक पेशीमध्ये डीएनए असतात. आता आपल्या शरीरामध्ये 32.7 ट्रिलियन पेशी ज्या आहेत त्या प्रत्येक पेशीमध्ये डीएनए असतो. पेशीच्या केंद्रकात पण असतो आणि पेशी द्रव्यामध्ये सुद्धा असतो. डीएनए हे गुणसूत्रापासून मिळतात. बरोबर. आणि जनुक डीएनए पासूनच मिळतात. याचं स्पष्टीकरण बघा आता खालील आकृतीमध्ये आहे. परंतु काही डीएनए हे गुणसूत्रा व्यतिरिक्त पेशीतील पेशीद्रव्य सुद्धा असतात. त्यांना अतिरिक्त डीएनए असे म्हणतात. एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए म्हणजे काय, फक्त केंद्रकात नसून फक्त ती गुणसूत्रा व्यतिरिक्त पेशीद्रव्यामध्ये आढळतात, त्यांना काय म्हटलं जातं, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. सजीवातील पेशीमधील असणाऱ्या सर्व डीएनएचा किंवा सर्व जनुकांची संख्या म्हणजे त्या सजीवाचा जीनोम होय. म्हणजेच काय, सजीवातील पेशीमधील असणाऱ्या सर्व डीएनएचा किंवा
सर्व जनुकांची संख्या, सर्व डीएनएचा किंवा सर्व जनुकांची संख्या म्हणजे केंद्रकातला आणि पेशीद्रव्यातला जो काही डीएनएचा भाग आहे त्यातल्या सगळ्या जनुकांची संख्या किंवा तो सगळा डीएनए म्हणजे ते आहे जिनोम. आणि या जिनोमच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? जिनोमिक. तसेच पेशीतील सर्व प्रोटीनच्या एकत्रीकरणातून जे काही कार्य घडतात याच्या अभ्यासाला प्रोटिओमिक्स असे म्हणतात. आता हे व्यवस्थित समजून घ्या. जिनोम म्हणजे काय? डीएनए, सर्व डीएनएचा भाग म्हणजे ते आहे जिनोम. ओके, किंवा जनुकांची संख्या. मग आता ती केंद्रकातली असेल किंवा पेशीद्रव्यातली जनुकांची जी काही संख्या आहे त्या सगळ्याला एकत्रित काय म्हटलं जातं? जिनोम. आणि त्या जिनोमच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? जिनोमिक. आणि पेशीतील सर्व जे काही प्रोटीनच्या एकत्रीकरणातून जे काही कार्य घडतं त्याच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? प्रोटिओमिक. आता मानवी जनुकीय योजना बघा काय आहे? ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, HGP, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. जिनोम म्हणजे एखाद्या पेशी विषाणूमध्ये असणाऱ्या सर्व जनुकांची संख्या. काय आहे जिनोम म्हणजे? एखाद्या पेशी विषाणूमध्ये असणाऱ्या सर्व जनुकांची संख्या. आपणास माहित आहे की पेशींचे दोन प्रकार पडतात, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आता आदिकेंद्रकी म्हणजे काय? की त्या पेशीचं केंद्रक अस्पष्ट असतं त्याला काय म्हटलं जातं? आदिकेंद्रकी. आणि दृश्यकेंद्रकी म्हणजे त्या पेशींचं केंद्रक जे आहे ते स्पष्ट दिसतं त्याला काय म्हटलं जातं? दृश्यकेंद्रकी. आता आपण बघितले की डीएनएचे सर्व भाग किंवा जनुकांची संख्या, पेशीद्रव्यातील जनुकांची संख्या आणि पेशीद्रव्यातील जनुकांची संख्या म्हणजेच काय आहे? जिनोम. आणि जिनोमच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? जिनोमिक. त्याचा आपण बघतोय मानवी जनुकीय योजना. आता काय म्हटलंय इथं की जिनोम म्हणजे एखाद्या पेशीमध्ये असणाऱ्या सर्व जनुकांची संख्या होय. ओके, आता इथं पेशींचे दोन प्रकार, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आता बघा, आदिकेंद्रकी पेशी म्हणजे काय आहे? प्रोकार्योट. साधारणतः यांच्यामध्ये केवळ एकच गुणसूत्र असल्यामुळे जनुकाचाही एकच संच असतो आणि यांना काय म्हटलं जातं? हॅप्लॉइड पेशी. ओके, यांच्यात काय असतं? एकच गुणसूत्र असतो आणि जनुकाचाही एकच संच असतो, त्यामुळे याला काय म्हटलं जातं? हॅप्लॉइड पेशी. ज्या पेशीमध्ये जनुकाचा एकच संच असतो त्यास हॅप्लॉइड म्हणतात आणि ज्याला प असे दर्शवतात. त्याचप्रमाणे ज्या पेशी दोन संच त्याला डिप्लॉइड पेशी म्हणतात. त्याला 2n तर 3 संच असणाऱ्या ट्रॅप्लॉइड पेशी तर त्याला 3n असे दर्शवले जाते. तर ज्या पेशीमध्ये जनुकाचा एकच संच असेल काय म्हणतात? ते हॅप्लॉइड. त्याला काय म्हणतात? प या अक्षराने दर्शवलं जातं. ज्या पेशी दोन संच त्याला डिप्लॉइड, ते काय केलं जातं? 2n. आणि ज्याच्यामध्ये 3 आहे त्याला डिप्लॉइड, हे 3n नी दर्शवलं जातं. आता दृश्यकेंद्रकी पेशी काय बघा, साधारणतः यांच्यामध्ये जनुकांचे दोन संच असतात आणि ज्यांना डिप्लॉइड पेशी असे म्हणतात. म्हणजे आदिकेंद्रकीमध्ये फक्त एकच असतो आणि दृश्यकेंद्रकीमध्ये दोन जनुकाचे संच असतात, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? डिप्लॉइड पेशी. कोणत्याही सजीवाचा जिनोम म्हणून त्याच्या हेप्लॉइड गुणसूत्रावरील सर्व जनुकांची संख्या होय. कोणत्याही सजीवाचा जिनोम जो असतो कशावरती ठरतो? हिप्लॉइड पेशीवरती ठरतो. हिप्लॉइड गुणसूत्रातील सर्व जनुकांची संख्या होय. मानवी जिनोम प्रोजेक्ट जो आहे तो 1990 मध्ये सुरू झाला आणि हा प्रोजेक्ट अमेरिकेतील ऊर्जा आणि राष्ट्रीय आरोग्य संस्थांद्वारे समन्वित केला गेला आणि हा प्रोजेक्ट 2003 मध्ये पूर्ण झाला. तर हा प्रोजेक्ट बघा, जिनोमचा अभ्यास करण्याचा जो काही प्रोजेक्ट आहे तो अमेरिकेमध्ये 1990 ला सुरू झाला होता. तर मानवी जनुकीय योजना बघतोय आपण, HGP, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, जो 1990 ला अमेरिकेमध्ये सुरू झाला आणि 2003 ला तो संपला. तर अमेरिकेतलं ऊर्जा आणि राष्ट्रीय आरोग्य संस्थेद्वारे तो समन्वित केला गेला होता आणि हा प्रोजेक्ट 2003 मध्ये पूर्ण झाला. तर मानवी जिनोमची जी काही संख्या आहे ती फ्लड पेशीवरती, तिथल्या जनुकांच्या संख्येवरती ठरते. म्हणजेच कुठे? आदिकेंद्रकी पेशीमध्ये. ओके, तर आदिकेंद्रकी पेशीमध्ये फक्त एकच जनुकाचा संच असतो आणि दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये दोन जनुकांचे संच असतात, त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? डिप्लॉइड पेशी. आणि आदिकेंद्रकी पेशीला एकच जनुकाचा संच असल्यामुळे हॅप्लॉइड पेशी असं म्हटलं जातं. आणि मानवातील जनुकांचा जो काही संख्या जी आहे ती हॅप्लॉइड पेशीवरती ठरते. बघा, हा 15 वर्षाचा आंतरराष्ट्रीय प्रयत्न होता ज्यामध्ये अंदाजे 80,000 ते 1,00,000 जनुकांचे मोजमापन केले आणि क्रम लावणे त्यांना अपेक्षित होते. बघा, 15 वर्षाचा म्हणजे तो 1990 ला सुरू झालेला 2003 ला संपला.
तर हे 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नामध्ये अंदाजे 80,000 ते 1,00,000 जनुकांचे मोजमापन आणि 3 बिलियन बेसिसचा क्रम लावणे अपेक्षित होते. 12 पेक्षा जास्त देश यामध्ये सहभागी होते. कशामध्ये? HGP मध्ये. ओके. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मध्ये. किती? 12 पेक्षा जास्त देश. ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे जीवशास्त्रामध्ये जिनोमिक्स या नवीन क्षेत्राला सुरुवात झाली. ओके. या प्रोजेक्टचा महत्वाचा हेतू म्हणजे मानवातील प्रत्येक जनुकांची माहिती घेणे. जे काही सगळे जनुक आहेत DNA मधले प्रत्येक जनुकांची माहिती घेणं हा प्रोजेक्टचा उद्देश होता. त्यांच्या जिनोम मधील जे काही स्थान ओळखणे, त्यांच्या कार्याची माहिती घेणे आणि उत्क्रांतीमध्ये त्यांचे कार्य याचा अभ्यास करणे होय. म्हणजे जसे जसे माणसाची उत्क्रांती होत गेली, जसं माणूस बदलत गेला, तर त्याच्यामध्ये जीन्सचं काय काम आहे, प्रत्येक जीन्स कुठे आहेत, प्रत्येक जीन्सची ओळख काय, त्याचं कार्य काय, त्याचं तिथलं शरीरातलं स्थान काय, हे सगळं अभ्यास करण्यासाठी हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे तो सुरू होता. जून 2000 मध्ये म्हणजे ठराविक कालावधीच्या 5 वर्ष आधी मानवी जनुकांच्या क्रमांची माहिती मिळाल्याची घोषणा केली गेली. आश्चर्य म्हणजे 80,000 ते 1,00,000 जीन हा अंदाज खोटा ठरला व मानवी जिनोममध्ये 33,000 जनुके आहेत असा शोध लागला. ओके. तर त्यांनी किती सांगितलं तर 80,000 ते 1,00,000. तर हा अंदाज खोटा ठरला आणि मग माणसामध्ये किती जिनोम आहेत म्हणून सांगितलं त्यांनी 33,000. ओके. किती? 33,000. म्हणजे लक्षात ठेवायचं मानवी शरीरामध्ये जीन्सची संख्या किती आहे? 33,000. या प्रकल्पाचा फायदा विविध जनुकीय रोगांचा उपचार ते नेमके का होतात, ते होऊ नये म्हणून काय केले पाहिजे, इतर सजीवांची जनुके आणि मानवी जनुके यांचा तुलनात्मक अभ्यास करणे शक्य झाले. यानुसार असे समजले की माशा, गोलकृमी आणि उंदीर यांचे बरेचसे जनुक मानवाशी मिळते जुळते. तर याच्यातून काय फायदा झाला की त्यांचा अभ्यास करणं, कुठली जनुकं कुठे आहेत, किती जनुकांची संख्या, त्याचं स्थान काय, त्याचं कार्य काय, याची माहिती घेण्यासाठी ह्या अभ्यासाचा फायदा झाला. आणि मग त्याच्यातून असं आढळून आलं की माशा, गोलकृमी आणि उंदीर ह्यांची जे काही जनुक आहेत ती काय आहेत तर मानवाशी मिळती जुळते बघा. त्यामुळे बघा कुठलंही औषध नवीन आलं मार्केटमध्ये तर ते आधी उंदरांवरती ट्राय केलं जातं. आता तुम्ही म्हणाल आपण किती मोठे आहोत, उंदीर किती छोटे आहे, बरोबर ना? पण उंदरातले जीन्स आणि आपले जीन्स हे बऱ्यापैकी सेम आहेत. त्यामुळे कुठलाही काही प्रयोग करताना आधी काय केलं जातं, उंदरावरती तो प्रयोग केला जातो. ओके. आणि ज्या काही औषध कंपन्या वगैरे आहेत त्या काय करतात, तर औषध जेव्हा तयार होतं त्यावेळेस उंदरावरती प्रयोग करतात आणि जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून त्यांना जसे पाहिजे तसे ते उंदीर बनवतात बघा, व्हाईट रॅट वगैरे असं बनवतात आणि त्याच्यावरती त्या सगळ्या औषधांचा प्रयोग करतात. कारण मानवाचे जीन्स आणि उंदराचे जीन्स ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे, बऱ्यापैकी ते मिळते जुळते आहेत. त्यामुळे तर हे ह्युमन जिनोम प्रोग्राम जो आहे तो लक्षात ठेवा 1990 ला सुरू झाला होता, 2003 ला तो संपलेला आहे. तो अमेरिकेमध्ये सुरू झाला होता. त्याच्यामुळे मानवाच्या शरीरात एकूण 33,000 जनुक आहेत, जीन्स आहेत, त्याचा शोध तिथे लागलेला आहे. आता बघा हे काही महत्वाचे संज्ञा आपण बघूया त्यानंतर पुढे जाऊया. मानवाप्रमाणेच खालील 3 जीवाणूंच्या जनुकांचाही अभ्यास करण्यात आलेला आहे. कुठल्या कुठल्या बघा, मायकोबॅक्टेरियम जेनिटॅलियम, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, मिथॅनोकोकस जॅनस, ह्या तिन्हीचा अभ्यास जीवाणूंच्या जनुकाचाही अभ्यास करण्यात आलेला आहे. त्यानंतर ईस्टचा जिनोम 16 गुणसूत्र व 12,500 किलोबाईट आकाराचा असतो, त्याचा सुद्धा शोध लागलेला आहे. किण्व. त्यानंतर निमॅटोड्स, सिनोरोवॅरिटीस एलिगन्स या सजीवांचा जिनोम तयार आहे. तसेच बरेच वनस्पती व प्राणी यांचे जीन मॅपिंग करून ठेवले आहे. नुकतेच बासमती तांदळाचा जिनोम क्रमित आहे तो केलेला आहे. म्हणजे बासमती तांदळाचा राईस हे वनस्पतीचे पण जीन शोधले, काही विषाणूंचे, काही जीवाणूंचे, सगळ्याचे जीन्स शोधण्यामध्ये यश आलेलं आहे. ते वेलकम ट्रस्ट UK मध्ये हा HGP साठीचा महत्वाचा भागीदार होता. तसेच जपान, फ्रान्स, जर्मनी, चीन आणि इतर देशांचे सहकार्य मिळाले. तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मध्ये जे काय सांगितलं का आपण की वेगळे 12 देश त्याच्यामध्ये सहभागी होते. तर त्याच्यामध्ये दी वेलकम ट्रस्ट जो आहे तो युकेचा हा सदस्य महत्वाचा एक भागीदार होता. त्याच्यासोबतच जपान, फ्रान्स, जर्मनी, चीन आणि इतर देशांचा सुद्धा ह्या
ह्युमन जिनोम प्रोजेक्टसाठी सहकार्य लाभलेलं आहे. पुढे बघा, सरासरी प्रत्येक जनुकामध्ये 3000 बेसेस असतात, नायट्रोजन बेसेस. किती? 3000. परंतु डिस्ट्रॉफिन हा मानवातील सर्वात मोठा जनुक असून ज्यात 2.4 मिलियन नायट्रोजन बेसेस असतात. आता हा लक्षात ठेवा नाव, डिस्ट्रॉफिन. तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न विचारला की मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा जिनोम कुठला, जनुक कुठला, त्याचं नाव काय? तर त्याचं उत्तर आहे डिस्ट्रॉफिन. ओके. पुढे बघा, आपणास माहिती आहे मानवामध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात, आपण सांगितलं, आणि प्रत्येक गुणसूत्रावर अनेक जनुके असतात. त्यातील गुणसूत्र क्रमांक 1 मध्ये सर्वात जास्त जनुकांची संख्या असते, 2968. तर वाय गुणसूत्रामध्ये सर्वात कमी जनुके असतात, 231. 1920 मध्ये एच विंकल यांनी जिनोम ही संज्ञा दिली, तर थॉमस रॉड्रिक यांनी जिनोमिक्स ही संज्ञा दिली. जवळपास 90% जनुके हे उंदीर आणि माणसामध्ये सारखे असतात. किती? 90%. आता जिनोम ही संज्ञा 1920 मध्ये कुणी दिली? विंकलर यांनी. आता थॉमस रॉड्रिक यांनी जिनोमिक्स ही संज्ञा दिलेली आहे. आणि 90% माणसाचे आणि उंदराचे जीन्स हे जवळपास सारखे असतात. लिली वनस्पतीमध्ये माणसापेक्षा 18 पट डीएनए जास्त असतो. तर लिली वनस्पती तुम्ही बघितलं असेल बघा, कांद्याच्या पातीसारखी पानं असतात, पांढरी, पिवळी, गुलाबी कलरची त्याला फुलं येतात बघा. तर त्याच्यामध्ये माणसापेक्षा 18 पट डीएनए हा जास्त असतो. तरी लिलीमध्ये प्रथिनं कमी तयार होतात. हिस्टेरिया कोलायमध्ये एकच गुणसूत्र असतो, तरी मानवी जिनोम हा त्याच्यापेक्षा 6 पट मोठा आहे. ओके. तर हे सगळे महत्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवा. आणि डिस्ट्रॉफिन हा मानवाच्या शरीरातला सगळ्यात मोठा जनुक आहे, ते एक नाव त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता पुढे बघा, जीन लायब्ररी, डीएनए लायब्ररी. आता जीन लायब्ररी म्हणजे काय आहे? जीन लायब्ररी म्हणजे कोणत्याही सजीवांचे क्लोनिंग केलेले सर्व जनुकांची साठवणूक. म्हणजे काय? कुठल्याही सजीवाचं क्लोनिंग केलेलं सर्व जनुकांची केलेली साठवणूक, त्याला काय म्हटलं जातं? जीन लायब्ररी. आता त्याचे परत 2 प्रकार पडतात, एक म्हणजे जिनोमिक लायब्ररी आणि दुसरं म्हणजे सीडीएनए लायब्ररी. ओके. काय आहे? जिनोमिक लायब्ररी आणि सीडीएनए लायब्ररी. आता बघा, जिनोमिक लायब्ररी काय आहे? जिनोमिक लायब्ररी म्हणजे कोणत्याही सजीवांच्या जिनोममध्ये येणाऱ्या गुणसूत्राच्या एका संचात येणाऱ्या सर्व जनुकांची क्लोनिंग करून साठवणूक करणे होय. आणि ही गुणसूत्रातील डीएनएची क्लोनिंग आहे. आता क्लोनिंग म्हणजे काय? की हुबेहूब प्रतिकृती तयार करणे, म्हणजे ॲज इट इज, सेम टू सेम, एकदम कॉपी. तर ते काय आहे? जिनोमिक. ओके. आता जिनोमिक जीन लायब्ररी म्हणजे काय? की सजीवांचं क्लोनिंग केलेलं, म्हणजे सेम सेम टू सेम बनवलेला जनुक किंवा जीन म्हणजे काय आहे? जिनोमिक लायब्ररी. आता जिनोमिक लायब्ररी म्हणजे काय असतं? की कोणत्याही सजीवांच्या जिनोममध्ये येणाऱ्या सर्व जनुकांची क्लोनिंग करून साठवणूक करणे. म्हणजे जितके पण काही जनुक असतील त्याच्यासारखेच परत जनुक बनवणे आणि त्याची साठवणूक करणे म्हणजेच काय आहे? जिनोमिक लायब्ररी. आणि ही गुणसूत्रातील काय असते? डीएनएची क्लोनिंग असते. म्हणजे डीएनए क्लोनिंग म्हणजे काय? त्याच्यासारखाच हुबेहूब, म्हणजे जितके काही जनुक आहेत त्याच्यासारखेच परत जनुकी बनवणे आणि त्याची साठवणूक करून ठेवणे म्हणजेच काय आहे? जिनोमिक लायब्ररी. आता फॉर एक्झाम्पल विषाणूची करू शकतात, जीवाणूची, वनस्पतीची, प्राण्यांची, सेम टू सेम. ओके. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक मांजर आहे किंवा एक कुत्रा आहे. आता एक मांजर आहे, तर त्याची जी काही जीन्स आहेत, त्याच्या जीन्सचे एकदम जेवढे त्याचे काही सगळे जीन्स आहेत ना, त्याच्या जीन्स पासून सेम टू सेम दुसरे जीन्स बनवणे आणि ते संवर्धित करून ठेवणे. म्हणजे नंतर त्याच्यासारखीच मांजरं जी आहेत ती पैदा करता येतील या हिशोबाने. तर ते म्हणजेच काय आहे? जिनोमिक लायब्ररी. ओके. तर ते लक्षात ठेवा. एखाद्या जिनोमिक लायब्ररीच्या रचनेसाठी डीएनएचे किती तुकडे लागतात हे त्या सजीवांवरती अवलंबून आहे. म्हणजे एखाद्या जिनोमिक लायब्ररी आता जसेच्या तसे, आता आपण काय सांगितलं की 33,000 मानवाच्या शरीरामध्ये जनुके असतात. आता सेम टू सेम जनुक 33,000चे 33,000 आहे असे परत बनवायचे. मग त्यालाच काय म्हटलं जातं? जिनोमिक लायब्ररी. आणि आहे त्या जीन्स पासून परत आहे तसं जीन्स जनुक बनवण्यासाठी त्या डीएनएचे किती तुकडे करावे लागतात ते त्या सजीवावरती अवलंबून असतं. आता बघा, ई कोलायसाठी 1500 तुकडे करावे लागतात. ईस्टसाठी 4,600 तुकडे डीएनएचे करावे लागतात. ड्रॉसोफिलासाठी 48,000 करावे लागतात आणि मानवासाठी 8 लाख तुकडे करावे लागतात. ओके. म्हणजे मानवाच्या शरीरात जी काही 33,000 जनुक आहेत
त्याच्यासारखीच परत 31,000 जनुकं तयार करायचे असतील तर त्या मानवाच्या DNA वरती 8 लाख वेळा त्या DNA चे तुकडे करावे लागतील. ओके. त्याच्यापासून काय होईल? जीन लायब्ररी म्हणजे आहे तशा जनुकांचा परत एक दुसरा एक संच. क्लोनिंग म्हणजे हुबेहूब प्रतिकृती तयार करते त्याला काय म्हणतो आपण? क्लोनिंग. बघा पुढे. ज्याप्रमाणे एखादे पुस्तक लायब्ररीमध्ये शोधावे त्याचप्रमाणे DNAचा एक तुकडा हा जेनोमिक लायब्ररीमध्ये शोधणे होय. कारण हे DNAचेच जनुक आहेत. जनुक म्हणजे त्या DNAचा भाग आहे. आणि त्या DNA मधूनच जनुकं शोधावी लागतात. आणि त्या जनुकापासून आहे असे परत जनुकं बनवायचे तर त्या DNAचे तुकडे करावे लागतील. तर असे 8 लाख तुकडे करावे लागतात. आणि जसे एखाद्या लायब्ररीमध्ये आपण एखादं पुस्तक शोधतो. आता एक खूप सारी पुस्तकांची लायब्ररी आणि मला त्याच्यामध्ये मॅथ्सचं पुस्तक शोधायचं. सेम तसंच की एखादा जीन शोधणं म्हणजे त्या DNAचा तुकडा शोधणं त्याला काय म्हटलं जातं? जिनोमिक लायब्ररी. ओके. आता बघा ही ई-DNA लायब्ररी म्हणजे काय? आता ई-DNA म्हणजेच काय की ई-DNA म्हणजे पूरक DNA होय. काय आहे? ई-DNA म्हणजे काय आहे? पूरक DNA. त्याला काय म्हटलं जातं? कॉम्प्लिमेंटरी. त्याचा अर्थ काय होतो? कॉम्प्लिमेंटरी. सी-DNA आणि mRNA पासून बनवला जातो, ज्याला उलटे प्रतिलेखन असे म्हणतात. सी-DNA आहे तो कशापासून बनवला जातो? mRNA पासून बनवला जातो. ओके. आपण बघितले mRNA, tRNA त्याच्यातून त्यातला जो काही mRNA जो आहे त्याच्यापासून हा सी-DNA बनवला जातो. त्याला काय म्हणतात? उलटे प्रतिलेखन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. याचा शोध टेमिन आणि बॅल्टीमर यांनी लावला. कुणी? टेमिन आणि बॅल्टीमर. म्हणूनच या प्रक्रियेला टेमिनिझम असे म्हणतात. काय म्हणतात? टेमिनिझम. आता सी-DNAचं उपयोजन बघा काय केलं जातं? दृश्य केंद्रकी सी-DNA हा जीवाणू पेशीमध्ये स्वतःचे कार्य दाखवतो, परंतु खरा DNA दाखवत नाही. काय होतं? सी-DNA हा जो काही आहे जीवाणू पेशीमध्ये स्वतःचे कार्य दाखवतो, पण खरा DNA दाखवत नाही. कारण हा सुद्धा पूरक DNA आहे. पण तो खऱ्या DNAचं कार्य जे आहे ते दाखवत नाही. सी-DNAचा वापर करून इंटरफेरॉन रक्त गोठणे घटक 8 तयार करता येतात. इंटरफेरॉन आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेचे काही 13 घटक आहेत. त्यातल्या 8व्या प्रकारचा घटक जो आहे तो सी-DNA बनवला जातो. तर तिथे बघा आकृतीमध्ये तुम्हाला दिलेला आहे. DNA is extracted from cells and digested with a restriction enzyme. आता बघा कशामध्ये असतो DNA? सेल्समध्ये असतो. ओके. पेशीमध्ये. आता नंतर काय केलं जातो? डायजेस्टेड विथ अ रिस्ट्रिक्शन एन्झाइम. आता DNA fragments are interested into doing vectors. आता the bacterial cells are transport with vectors. ओके. आता हे जिनोमिक लायब्ररी वर्सेस सी-DNA लायब्ररी. आता ही जिनोमिक लायब्ररी आहे आणि इकडची राइट साइडची जी आहे ती सी-DNA लायब्ररी आहे. ओके. आता हे आपण बघितलं होतं एक्स सिटू कॉन्झर्वेशन आणि इन सिटू कॉन्झर्वेशन. आपण एन्व्हायर्नमेंटमध्ये बघितलं होतं बघा. आता एक्स सिटू कॉन्झर्वेशन आणि इन सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे काय आहे? इन सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे काय आहे की सेम तिथलाच रूल इथे येतो. सेम तीच व्याख्या इथे येते. म्हणजे जो प्राणी जिथे आहे तिथंच त्याचं संवर्धन करणं. इन सिटू कॉन्झर्वेशन. आणि एक्स सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे काय? एखादा प्राणी त्याचं दुसऱ्या ठिकाणी त्याच्या अधिवासापासून दूर नेऊन त्याला त्याचं कॉन्झर्वेशन करणे. फॉर एक्झाम्पल पेंग्विन. आता पेंग्विन आपल्या इथलं नाहीये, पण तरी सुद्धा आपण त्याला मुंबईच्या राणीबागेत त्याचं संवर्धन करतो. ते काय झालं? एक्स सिटू कॉन्झर्वेशन. आणि इन सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे काय? आता एखादा वाघ आता नागपूरमधून इकडे आलाय कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी. तर इथल्या इथे जे काय त्याचं कॉन्झर्वेशन केलं जातं त्याला काय म्हणतात? इन सिटू कॉन्झर्वेशन. हे आपण जे एन्व्हायर्नमेंटमध्ये बघितलं होतं तेच इथं आहे. ओके. बघा. The sum total of all genes present in a population and its related species is called as germ plasm. Gene bank is a place of where DNA fragments, genes, maps, seeds, spores, frozen sperms, eggs, embryos, etc. stored. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवल्या जातात आणि द कॉन्झर्वेशन ऑफ जिनोम डन बाय जीन बँक इज ऑफ 2 टाइप्स. एक्स सिटू कॉन्झर्वेशन आणि इन सिटू कॉन्झर्वेशन. त्याच्यामध्ये सगळंच आलं बघा. म्हणजे झू हे ते सगळे वनस्पती हे सगळं. बघा एक्स सिटू कॉन्झर्वेशन,
In this method, the conservation of samples is done away from their natural habitats. It may be represented by botanical garden, animal zoo, culture collection, etc. तर ॲनिमल झू, गार्डन्स म्हणजे वनस्पती असेल, प्राणी असतील, त्याचे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी नेऊन केलेलं कॉन्झर्वेशन म्हणजे काय आहे? एक्स सिटू कॉन्झर्वेशन. इट स्टोअर्स प्रिझर्व इकॉनॉमिकली, सोशली अँड इकॉलॉजिकली इम्पॉर्टंट प्लांट्स और प्लांट पार्ट्स, ॲसिड्स, पोलन ग्रेन्स, रायझोम्स, ट्यूबर्स, प्रोपॅगल्स, एक्सेट्रा. तर हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काही संवर्धन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? एक्स सिटू कॉन्झर्वेशन. आणि इन सिटू कॉन्झर्वेशन काय बघा, इट इन्व्हॉल्व्स दी प्रोटेक्शन ऑफ नॅचरल वाईल्ड फ्लोरा अँड फॉना इन देअर नॅचरल हॅबिटेट्स. इन सिटू जीन बँक can be represented by the areas protected by law as national parks, जे मी तुम्हाला सांगितलं नॅशनल पार्क, sanctuaries, etc. In this type of conservation, many government, semi-government and voluntary organizations are involved. म्हणजे सेम जसं प्राण्यांचं, वनस्पतींचं संवर्धन तेच सेम एन्व्हायरमेंट मधलंच इथे लक्षात ठेवायचं. एक्स सेटू म्हणजे त्याच्या आदिवासापासून दूर आणि इन सेटू म्हणजे त्याचा आदिवास आहे तिथेच त्याचं संवर्धन करणे म्हणजे इन सिटू कॉन्झर्वेशन हे लक्षात ठेवा. आता बघा काही महत्त्वाच्या संज्ञा आता आपण बघूया. जीन पूल, जीन फ्लो किंवा जीन आणि जीन ड्रिफ्ट आणि जीन उत्परिवर्तन. बघा जीन पूल म्हणजे काय आहे? एखाद्या जातीतील सर्व सजीवांच्या सर्व गुणसूत्रावरील सर्व जनुकावर असणाऱ्या सर्व ॲलेल्सची बेरीज म्हणजे जीन पूल होय. आता ॲलेल्स म्हणजे काय असतं? जनुकांच्या जोडीपैकी एक जनुक होय. काय आहे? जनुकांच्या जोडीपैकी एक जनुक म्हणजेच काय आहे? ॲलेल्स. आणि ह्या ॲलेल्सची बेरीज म्हणजेच काय आहे? जीन पूल. म्हणजेच काय? की एका जातीतली सर्व सजीव आहेत आणि सर्व गुणसूत्रावरील सर्व जनुकावर असणाऱ्या ॲलेल्सची बेरीज. आता एकच जात आहे. आता एक जात म्हणजे काय? समजा आपण वाघाची जात घेतली. तर वाघाची जात आहे त्यातले जे काही सर्व सजीव आहेत आणि त्याच्या गुणसूत्रावर सर्व जनुकावर ॲलेल्सचे आहेत म्हणजे एका जनुकाची एक जोडी त्यालाच काय म्हटलं जातं? जीन पूल. आता जीन फ्लो किंवा जीन मायग्रेशन काय बघा? सारख्या जातीतील एखाद्या सजीवातील ॲलेल्स दुसऱ्या सजीवात जाणे म्हणजेच काय आहे? जीन फ्लो. तर एकसारखीच जात आहे आणि एखाद्या सजीवातील ॲलेल्स काय होतं? दुसऱ्या सजीवात जातो. म्हणजे सारख्याच जातीतील एखाद्या सजीवातील ॲलेल्स दुसऱ्या सजीवात जाणे म्हणजे आता एक मांजर आहे त्याच्यातले ॲलेल्स म्हणजे काय? जीन्सच्या एक जोडीपैकी एक जीन आणि त्यातलं जीन्स काय झालं? दुसऱ्यात एका जातीतले आहेत पण एकातल्या शरीरातला जीन्स जो आहे तो दुसऱ्या शरीरात जाणे त्याला काय म्हटलं जातं? जीन फ्लो. आता बघा पुढे जीन ड्रिफ्ट. आता हे काय आहे जीन ड्रिफ्ट? आग, पूर, भूकंप अशा आपत्कालीन परिस्थितीमुळे काही जनुकातील ॲलेल्स जर कायमचे निघून जात असतील किंवा दुसऱ्या जातीचे ॲलेल्स येत असतील तर त्या या बद्दलला काय म्हटलं जातं? जीन ड्रिफ्ट. काय म्हटलं जातं? जीन ड्रिफ्ट. म्हणजे एखाद्या जनुकातील जो काही ॲलेल्स आहे कायमचं निघून जातो तर दुसऱ्या जातीचे ॲलेल्स येत असतील तर काय म्हटलं जातं त्याला? जीन ड्रिफ्ट. कुठल्या परिस्थितीमध्ये? आग, पूर, भूकंप अशा आपत्कालीन परिस्थिती. आणि जीन उत्परिवर्तन म्हणजे काय आहे? तर जनुकाच्या रासायनिक रचनेत बदल होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? जीन उत्परिवर्तन. म्हणजे जनुकाच्या डायरेक्ट रासायनिक रचनेमध्ये बदल होतोय तर त्यालाच काय म्हटलं जातं? जीन उत्परिवर्तन. आता पुढे बघा ह्या पुढच्या कन्सेप्ट थोड्या महत्त्वाच्या आहेत. बायोपेटेंट, बायोपायरसी, बायोवॉर आणि बायोइथिक्स. आता बायोपेटेंट म्हणजे काय? की एखादी गोष्ट बनवलेली आहे काही असेल जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून, बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून तर त्याला एक पेटंट मिळतं. ओके, बायोपेटंट. त्याचा एक लॉ असतो. तर हे बायोपेटंट घ्यायचं. बायोपायरसी म्हणजे एखादी गोष्ट कोणीतरी तयार केली आणि ती कोणीतरी चोरली. पायरसी म्हणजे काय? चोरी. तर ती गोष्ट चोरली तर त्याच्यावरती काय गुन्हा आहे ते बघायचं. आपलं बायोवार. तर बायोवार म्हणजे काय? जैविक युद्ध. आता फॉर एक्झाम्पल कोविड-19 हे बायोवार होतं. म्हणजे एक विषाणू प्रयोगशाळेत बनवला आणि त्याच्यातून खूप सारा जगाचं नुकसान झालं. बायोवार. आणि बायोइथिक्स. त्याच्यामध्ये पण नीतिमत्ता पाहिजे कारण एखादी गोष्ट तयार करताना ती पर्यावरणात सोडताना त्याचा म्हणजे विचार केला पाहिजे. का ही गोष्ट जर मी तयार केली आणि त्याच्यातून जर पर्यावरणाची हानी होत असेल तर ती मी गोष्ट पर्यावरणात सोडावी की नाही हे पण बघितलं पाहिजे. तर हे बायोपेटंट, बायोपायरसी, बायोवार आणि बायोइथिक्स हे सगळ्या गोष्टी आपण
बघूया. आता बघा पहिला आहे बायो पेटंट. त्याच्यामध्ये आता आपल्याला हा एक लॉ बघायचा आहे, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट, IPR. बघा, आता बायो पेटंट म्हणजे काय आहे? एखाद्या कोणत्याही उत्पादकाची कायदेशीर मालकी मिळवणे म्हणजेच बायो पेटंट होय. हे कुठल्याही उत्पादकाची कायदेशीर मालकी मिळवायची. म्हणजे कुठलंही असेल. आता एखादा काहीतरी मी प्रयोग केला. आता फॉर एक्झाम्पल मी जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून एक शिमला मिरची बनवली. समजा मी बनवली स्वतः. मग आता मला त्याचं पेटंट पाहिजे कारण ते कुणी कॉपी करू नये किंवा माझं जे शोध आहे, रिसर्च मी जो केलेला आहे तो वाया जाऊ नये किंवा कोणी त्याचे अधिकार चोरू नये म्हणून मी काय करते, त्याच्यासाठी पेटंट मिळण्यासाठी मी गव्हर्नमेंटकडे रजिस्ट्रेशन करते. त्याच्यानंतर मला त्याचं पेटंट मिळतं. म्हणजे एखादं जे काही उत्पादक आहे त्याच्यावरती स्वतःची कायदेशीर मालकी मिळवणं म्हणजेच काय आहे? बायो पेटंट. आता इथं बघा IPR लॉ काय आहे? इंडस्ट्रियल IPR लॉज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय DIPP किंवा CGPDTM. आता बघा CGPDTM काय आहे? कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन्स अँड ट्रेडमार्क. कोण आहे? कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन्स अँड ट्रेडमार्क. आता त्याचे हे एवढे सगळे घटक आहेत बघा. आता हा पेटंट ऍक्ट कधीचा आहे? 1970चा आहे. हा ट्रेडमार्क ऍक्ट कधीचा आहे? 1999चा आहे. ओके. त्यानंतर बघा जिओग्राफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड्स तो कधीचा आहे? 1999चा. आता फॉर एक्झाम्पल GI मानांकन मिळालं. आता आपण म्हणतो की आता मंगळवेढ्याच्या ज्वारीला GI मानांकन मिळालेलं. आता म्हणजे काय GI मानांकन? म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे काय? इथली हवा, इथलं पाणी ह्या पिकासाठी एकदम उत्तम आहे. बरोबर? आता ते GI मानांकन दुसऱ्या कुठल्याही पिकाला मिळू शकत नाही किंवा आता GI मानांकन मंगळवेढ्याच्या ज्वारीला मिळालं तर असं म्हणू शकत नाही की नगरची नाही आमच्या ज्वारीला पण GI मानांकन मिळालंय आणि आमची ज्वारी खूप चांगली असं नाही म्हणतात. कारण ते हक्क जे आहेत ते तिथल्या ज्वारीला मिळालेले आहेत. त्यामुळे हे सगळं जे कशाच्या अंडर येतं? CGPDTM कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन्स अँड ट्रेडमार्क. म्हणजे एखादा ट्रेडमार्क असेल, एखादं पेटंट असेल किंवा एखादं GI मानांकन ह्याचा हक्क सगळा कुणाकडे असतो? CGPDTM. त्यात बघा डिझाईन ऍक्ट जो आहे तो 2000 साली मिळाला. म्हणजे एखादा लोगो वगैरे ट्रेडमार्क तेच कुणी कुणाचं चोरू शकत नाही. त्यानंतर बघा सेमी कंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट लेआउट डिझाईन ऍक्ट 2000 आणि कॉपीराइट ऍक्ट जो आहे तो 1957. म्हणजे आता एखादी कविता लिहिली तर त्याचं कोणी कॉपी पेस्ट करू शकत. तर कॉपी राईट हे जे आहे ते 1957 ला आलेलं. हे सगळं कशा अंडर येतं? CGPDTM कंट्रोल जनरल ऑफ पेटंट्स डिझाईन्स ट्रेडमार्क सेंटर आणि कशाच्या अंडर? IPR लॉज. ओके. तर हे सगळं लक्षात ठेवा. आता बघू आपण त्यात आपण आकृती सगळं बघितल्याच्या अंतर कधी कधी कुठला काय काय लॉ आलाय. आता बघूया IPR इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट. आता बघा बौद्धिक मालमत्ता हक्क हे कायदेशीर हक्क आहेत जे औद्योगिक, वैज्ञानिक, साहित्यिक किंवा कलात्मक क्षेत्रात बौद्धिक क्रियाकलापामुळे निर्माण झालेल्या शोधाचे संरक्षण करतात. औद्योगिक जे बौद्धिक मालमत्ता हक्क जो आहे मी एखादी गोष्ट मिळवली माझ्या बुद्धीने तर त्याचा बौद्धिक मालमत्ता हक्क जो आहे तो कुणाकडे असला पाहिजे? माझ्याकडेच असला पाहिजे. ओके. त्यासाठी IPR. मग आता कुठल्या कुठल्या क्षेत्रात असतं बघा? औद्योगिक मध्ये, वैज्ञानिक मध्ये, साहित्यिक मध्ये आणि कलात्मक क्षेत्रामध्ये. ओके. म्हणजे आता समजा एखादा कोणीतरी सॉन्ग लिहिलंय, सॉन्ग मूवीचं एखादं सॉन्ग लिहिलंय तर त्याच्या आपल्याला कॉपीराइट्स घेऊन ठेवावे लागतात. नाहीतर ते सॉन्ग परत कुणीही म्हणजे रिलीज करू शकतो. ओके. किंवा आता एखादं तुम्ही पुस्तक लिहिलं तर त्याचे पण कॉपीराइट्स तुम्हाला करून ठेवावे लागतात. तर हे सगळं कशा अंडर येतं? IPRच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट. सर्वसामान्यपणे IPR मध्ये पेटंट्स, कॉपीराइट्स, मार्क्स आणि ट्रेड सिक्रेटचा समावेश आहे. तर या सगळ्यांचा समावेश IPR, पेटंट्स मध्ये IPR मध्ये पेटंट्स, कॉपीराइट्स, ट्रेड सिक्रेटचा समावेश आहे. तर हे लक्षात ठेवा. आता बघा भारतात IPR कधी सुरू झाला? भारतामध्ये IPR संबंधित पहिला कायदा 1856 मध्ये करण्यात आला. कधी? 1856 मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला होता त्यावेळेस. त्यानंतर 1911 साली त्यात बदल करण्यात आला आणि सध्या भारतात या संबंधित
पेटंट ऍक्ट 1970 लागू आहे. GPTDM जे आहे ही संस्था भारतातील पेटंट प्रदान करणारी सर्वोच्च संस्था आहे आणि या संबंधित आराखडा शेजारील आकृतीत दिलेला आहे. यात आपण आकृती याची आता आपण आकृती बघितलेली आहे, त्याच्यामध्ये सगळे नावं आणि सगळं दिलेलं आहे. बायो पेटंट संदर्भात भारतात प्रक्रियेसाठी पेटंट दिला जातो आणि उत्पादनासाठी नाही. ओके, उत्पादनासाठी दिला जातो तर कशासाठी दिला जातो? प्रक्रियेसाठी पेटंट दिला जातो. बायो पेटंट हा मर्यादित कालावधीसाठी दिला जातो. तो पेटंट मिळाल्यापासून अधिकतम 5 वर्ष किंवा अर्ज केल्यापासून अधिकतम 7 वर्षासाठी असू शकतो. ओके, किती? 5 वर्ष किंवा अर्ज केल्यापासून अधिकाधिक 7 वर्षासाठी असू शकतो. नंतर ते परत रिन्युअल करून घ्यावं लागतं. पहिला बायो पेटंट अमेरिकेत जनुकीयरित्या उन्नत सुडोमोनास जीवाणूला दिला गेला. परंतु अशा पेटंटला भारताने विरोध दर्शवत हा नैतिकदृष्ट्या अस्वीकार्य आहे असे मानलेलं आहे. एखाद्या कोणत्याही जनुकीयदृष्ट्या उन्नत सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी, DNA सिक्वेन्स किंवा त्याद्वारे दर्शवलेल्या प्रथिने, एखादी औद्योगिक प्रक्रिया, वेगवेगळ्या जैवरासायनिक प्रक्रिया आणि उत्पादने या सर्वांसाठी बायोपेटंट दिला जातो. बायोपेटंटद्वारे एखाद्या व्यक्तीला एखादा उत्पादक कोणालाही विकता येतो. ओके, तर हे सगळं लक्षात ठेवा. एखाद्या कोणत्याही जनुकीयदृष्ट्या उन्नत जे काही सूक्ष्मजीव असतील, वनस्पती असतील, प्राणी असतील, DNA असतील, सिक्वेन्स त्याद्वारे जे काही दर्शवलेली प्रथिनं असतील किंवा औद्योगिक प्रक्रिया, जैवरासायनिक प्रक्रिया, उत्पादन त्यासाठी हा बायोपेटंट दिला जातो. ओके, आणि एखाद्या व्यक्तीला एखादा उत्पादक कोणालाही बायोपेटंटद्वारे विकता येतो. भारतातील पेटंट देणारी सरकारी संस्था GPTDM म्हणजे कोण? कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन ट्रेडमार्क ही होय. ही संस्था वाणिज्य उद्योग मंत्रालयाअंतर्गत काम करते. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर काम करते. GPTDM चे मुख्यालय कोलकातामध्ये असून त्याच्या इतर शाखा चेन्नई, न्यू दिल्ली, मुंबई येथे आहेत. लक्षात ठेवा. ओके, तर आता समजा GI मानांकन पाहिजे, कॉपीराईटचा काही इश्यू आहे, हे सगळ्या परवानग्या कुठून येतात? तर ह्या कलकत्त्याच्या ऑफिसमधून येतात आणि त्याची इतर जे काही कार्यालय आहेत ते चेन्नई, न्यू दिल्ली, मुंबई येथे आहेत. तर हे सगळं मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर काम करतं. ओके, GPTDM. आता पुढे बघा बायोपायरसी. आता ह्याच्यातून कोणी काही चोरी करू शकतं, बरोबर? आता समजा एखादी मी आंब्याची जात बनवली, बरोबर? आता मी त्याचं पेटंट नाही घेतलं तर ते कुणी चोरू शकतं, बरोबर? किंवा कोणी ते मी शोध लावला सांगू शकतो. त्याला काय म्हणतो आपण? बायो पायरसी. बायो म्हणजे जैव आणि पायरसी म्हणजे चोरी. बघा, एखाद्या बायो पेटंट मिळालेल्या पदार्थाचे बेकायदेशीररित्या वापर करणे किंवा एखाद्या देशाच्या नावावर असणाऱ्या जीवस्रोतांचा विना परवानगी वापर करणे म्हणजे बायोपायरसी होय. परत एकदा सांगते, बघा, एखाद्या बायो पेटंट मिळालेल्या पदार्थाचा बेकायदेशीररित्या वापर करणे म्हणजे एखाद्या कुठे बायोपेटंट घेतल्या पद्धतीचा बेकायदेशीर वापर होतोय किंवा एखाद्या देशाच्या नावावर असणाऱ्या जैवस्रोतांचा विना परवानगी वापर करणे, त्यालाच काय म्हटलं जातं? बायोपायरसी. जो एखाद्या उत्पादनावर आपला कायदेशीर हक्क सिद्ध करायचा असल्यास खालील बाबीने परिपूर्ण असणे गरजेचं आहे. आता बघा, कुठलंही प्रॉडक्ट बनवताना तिथे जैवविविधतेचा वापर करावा लागतो, बरोबर? तर मला समजा एखादा फूल बनवायचे काही, आता समजा मला एक गुलाबाचं फूल बनवायचं, तिथे मला आधी निसर्गातल्याच म्हणजे जैवविविधतेचाच भाग असणाऱ्या 2 ते 3 गुलाबाच्या रोपट्यांचा मला मदत लागेल. त्याच्यापासून मला जे गुलाबाचं फूल बनवायचं ते मी बनवू शकते किंवा रोपटं बनवू शकते. मग हे सगळं सुद्धा परवानगी घेतल्याशिवाय आपण करू शकत नाही. ओके, तर आता हे बायोपायरसी बघा, ज्याचं पेटंट ज्याला मिळालेलं आहे त्याची तर आधी चोरी करणं किंवा त्याचे अधिकार हक्क स्वतःकडे कायदेशीर हक्क जे आहेत ते त्याच्यासाठी ह्या बाबी ज्या आहेत त्या परिपूर्ण असणं गरजेचं आहे. बघा, ते राष्ट्र जैवविविधता संपन्न असावं. काय असावं? ते जे काही राष्ट्र आहे ते काय असावं? जैविकता संपन्न असावं. त्यानंतर बघा, तेथील राहणाऱ्या लोकांना पारंपरिकतेचं ज्ञान असावं. तो देश आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा. परंतु तसे पाहता वरील तिन्ही अटी पूर्ण होणारे देश नसतात. जसे की बरेचसे औद्योगिक राष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात परंतु जैवविविधतेने असक्षम असतात आणि याउलट विकसनशील जैवविविधतेमध्ये व पारंपरिक ज्ञानाने संपन्न असतात परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात आणि यामुळेच बायोपायरसीचे प्रमाण दिसून येते.
आता बघा बायोपायरसी जर करायची असेल तर तिथं काय असावं? जे इथं संपन्न असावं, तिथे राहणाऱ्या लोकांना पारंपरिक ज्ञान असावं आणि तो दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा. पण तसं होत नाही ॲक्चुअली. जिथं औद्योगिक वगैरे आहे तिथं जेवित नाही आहे. जिथं जेवित आहेत तिथं औद्योगिक आणि सगळं थोडंसं मागासलेले आहे. त्यामुळे काय होते? बायोपायरसी होते. ओके? म्हणजे चोरी होते. आता बघा कसे कसे उदाहरण आहे बघा. बासमती तांदूळ ज्याला विशिष्ट असा सुवास आहे, जो शेकडो वर्षापासून भारतामध्ये पिकवले. ज्याचे 27 नमुने भारतात घेतले जातात. कशाचे? बासमती तांदूळ. परंतु भारत विकसनशील देश असल्यामुळे अमेरिकेतील टेक्सास कंपनीने बासमतीचा नवीन नमुना तयार करून तो काय केलेला आहे? जो भारतीय बासमती तांदळापासूनच मिळतो, ज्याला सेमी डॉट नमुना असे म्हणतात आणि अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिसमध्ये त्या तांदळाच्या नमुन्यावर बायो पेटंट मिळवलं, ज्याला टेक्सामती असे नाव दिले. जसं आपलं बासमती तसं त्यांचं काय आहे? टेक्सामती. म्हणजे त्यातले जीन्स ओके, तर त्यांनी काय केलं? बायोपायरसी केली. ते आपले जीन्स काय केले? चोरले आणि आपल्यापासून त्यांनी काय केलं? जसं आपलं बासमती आहे तसं त्यांचं काय? टेक्सामती. ओके. बासमतीप्रमाणेच हळद आणि नीम यांचे इतर देशाद्वारे बेकायदेशीर बायोपेटंट मिळवले गेले, ज्याला खरे तर बायोपायरसी म्हणता येईल. जे आपलं हळदीचं जे आहे बघा टेकडी, ते सुद्धा चोरलेलं आहे दुसऱ्या देशांनी. ओके. तर आणि भारताने बासमती आणि हळद यांची कायदेशीर लढाई जिंकलेली सुद्धा आहे. ओके. म्हणजे जे आपल्याकडे जास्त चांगल्या क्वालिटीचं आहे त्याचं ते काय करणार? चोरी करणार. म्हणजे त्यालाच काय म्हटलं जातं? बायोपायरसी. ओके. आता अजून एक उदाहरण बघा. बायोपायरसीचे आणखी एक उदाहरण म्हणजे पेंटा डी प्लेंड्रा ब्राझिना ही वनस्पती आहे. काय नाव आहे? पेंटा डी प्लेंड्रा ब्राझील ही वनस्पती आहे. ही वनस्पती पश्चिम आफ्रिकेत आढळते. ब्राझील हा प्रथिन तयार करते, जो साखरेपेक्षा 2000 पट गोड असतो आणि याचे पेटंट अमेरिकेने मिळवले. आता बघा ब्राझील हा प्रथिन तयार करतो आणि तो काय करतो? साखरेपेक्षा 2000 पट गोड असते. आणि त्याचे पेटंट कुणी मिळवले तर अमेरिकेने मिळवले. प्लस काय होतं बायोपायरसी. हे लक्षात तुमच्या आलं असेल. आता पुढे बघा बायोवार. तर बायोवार म्हणजे नेमकं काय? तर मी तुम्हाला आता कोव्हिड-19चं उदाहरण सांगणार. आता बायो म्हणजे जैव आणि वार म्हणजे युद्ध. ओके, जैविक युद्ध. ज्या युद्धामध्ये मानवविरोधी जैव हत्यारे वापरली जातात यालाच बायोवार असे म्हणतात. जैव हत्यारांची निर्मिती विविध विषाणू, कवके, प्रोटोझोयांचे विष असतात. ते साधारणतः पावडर किंवा स्प्रेच्या स्वरूपात असतात. ओके. आता जे काही बायो वेपन्स बायोवार जे आहे त्याच्यामध्ये विषाणू, जीवाणू हे काय असतात तर बनवले जातात आणि ते सोडले जातात. आता कोव्हिड-19 हा एक बायोवारचं एक उत्तम उदाहरण आहे. सध्या लेटेस्ट असलेलं. ते तुमच्या माहितीमध्ये असलेलं आहे. आता बायोवार मध्ये काय जीवाणू, विषाणू काही बनवलं जातं. ते काय केलं जातं पर्यावरणामध्ये सोडलं जातं. त्याच्यामुळे बघा सगळ्या जगामध्ये ओके पॅन्डेमिक आता आलं होतं. ओके. तर ते आहे बायोवार. बघा उदाहरण 1990-95 च्या दरम्यान क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम या जीवाणूचे विष टोकियो शहरात हवेच्या स्वरूपात सोडले. कुठले? 1990-95 दरम्यान क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम हे जीवाणू जे आहेत ते जीवाणूचं विष कुठे सोडलं? टोकियो शहरात जपानमध्ये. 2001 नंतर अमेरिकेमध्ये बायो टेररिझम पाहायला मिळालं. त्यामध्ये पत्र हे बॅसिलस अँथ्रॅसिस या पावडरने दूषित केले होते, ज्याचा प्रादुर्भाव तेथील सिनेटचे सदस्य, पत्रकार आणि नेते यांना झाला. तर बघा 1995 ला टोकियो शहरामध्ये पण असा एक विषाणू सोडला होता. तर विष सोडलं होतं. त्यामध्ये 2001 मध्ये अमेरिकेमध्ये लेटर जे असतं पत्र त्याच्यामध्ये बॅसिलस अँथ्रॅसिसचा या पावडरने दूषित केले होते. त्याचा परिणाम सुद्धा तिथले जे काही सिनेटचे सदस्य, पत्रकार यांच्यावरती झाला होता. ओके. आता पुढे बघा जैव हत्यारे वापरण्याचे फायदे. तर जैव हत्यारे वापरण्याचे फायदे काय आहेत बघा. तर लवकर मिळवता येतात, साठवायला वापरायला सोपे जाते. कमी खर्चात तयार होतात व जास्त प्रभावी असतात आणि डोळ्याला न दिसणारे असल्यामुळे धोका झाल्यावरच लक्षात येते. जैव हत्यारे. आता पुढे बघा जैव हत्याराची उदाहरणं कुठली कुठली आहेत बघा. ब्रुसेला जातीचे वेगवेगळ्या गायी, शेळ्यांमध्ये होणारे संक्रमण ज्यामुळे ब्रुसेलॉसिस हा रोग होतो. ओके. आता बघा बॅसिलस अँथ्रॅसिस ज्यामुळे अँथ्रॉक्स रोग होतो, ज्यामुळे त्वचा आणि फुफ्फुसाचा तहाव होतो. त्यानंतर बघा क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनम ज्यामुळे बॉट्युलिझम हा रोग होतो आणि ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुसामध्ये बिघाड होतो.
त्यानंतर बघा इबोला विषाणू जो आहे हा घातक विषाणू असून हिमोरेजिक फीवरमुळे माणूस मरतो. सगळ्यात फ्रान्सिसेला तुलोरेन्सिस जो आहे या सूक्ष्मजीवामुळे तुलेमिया हा रोग होतो, ज्यामुळे फुफ्फुसात सूज येते व माणूस मरू शकतो. त्यात बघा एर्सिनिया पेस्टिस जे आहे या जीवाणूमुळे ब्लॅक प्लेग होतो, ज्यामध्ये लसिका ग्रंथी सुजतात आणि रक्त खराब होऊन माणूस काही दिवसात मरतो. हे सगळे जैव हत्याराची उदाहरण आहेत. आता पुढे बघा बायोसेफ्टी, बायोसिक्युरिटी, बायोसेफ्टी लेव्हल्स फॉर स्पेसिफिक ऑर्गॅनिझम डीबीटी गाईडलाईन. आता आपण काय घेतलं बायोवार, बायोइथिक्स, बायोवेपन्स. आता आपण बघूया बायोसेफ्टी, बायोसिक्युरिटी, बायोसेफ्टी लेव्हल्स फॉर स्पेसिफिक ऑर्गॅनिझम आणि डीबीटी गाईडलाईन. आता बायोसेफ्टीमध्ये बघूया आपण जैवसुरक्षा, जैवसुरक्षितता, जैवसुरक्षेचे टप्पे हे सगळं आता आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आता बघा पहिला मुद्दा आहे जैवसुरक्षा, बायोसेफ्टी. आता ह्याच्यामध्ये बघा जैविक प्रक्रिया, संशोधन याद्वारे काही घातक सूक्ष्मजीव किंवा त्यांच्याद्वारे निर्माण होणारे घातक विषारी हे प्रयोगशाळेच्या किंवा संबंधित क्षेत्राच्या बाहेर येऊ नये म्हणून घेतलेली काळजी म्हणजे जैवसुरक्षा होय. आता जैविक प्रक्रिया, जैवसुरक्षा जी आहे बघा ती खूप महत्त्वाची असते, कारण प्रयोगशाळेतून एखादा कुठलाही वायू वगैरे जर बाहेर पडला तर त्याच्यातून खूप नुकसान होऊ शकतं. तर ते म्हणजे काय आहे बायोसेफ्टी म्हणजेच काय बघा जैविक प्रक्रिया करताना, संशोधन करताना याद्वारे काही घातक सूक्ष्मजीव किंवा त्यांच्याद्वारे निर्माण होणारे घातक विषारी हानिकारक पदार्थ जे असतात ते प्रयोगशाळेच्या किंवा संबंधित क्षेत्राच्या बाहेर येऊ नये म्हणून घेतलेली काळजी त्याला काय म्हटलं जातं जैवसुरक्षा. आता पुढे बघा जैवसुरक्षितता, बायोसिक्युरिटी. आता जैवसुरक्षेबरोबरच संस्थात्मक व वैयक्तिक सुरक्षितता, ज्यामध्ये घातक सूक्ष्मजीवामुळे किंवा त्यापासून निर्माण होणाऱ्या घातक विषारी पदार्थामुळे कोणतेही नुकसान होऊ नये किंवा त्याचा कोणी गैरवापर करू नये किंवा त्याची चोरी होऊ नये किंवा हे हेतुपूर्वक वातावरणात पसरवू नये म्हणून घेतलेली उपाययोजना म्हणजे काय आहे जैवसुरक्षितता होय. आता जैवसुरक्षिततेमध्ये बघा खूप काळजी घ्यावी लागते, कारण समजा एखादं जर काही चुकून झालंच प्रॉब्लेम तर त्याचा खूप लोकांना इश्यू होऊ शकतो. त्यामुळे जैवसुरक्षितता सांभाळणं जे आहे ते खूप गरजेचं आहे. एखादी प्रयोगशाळा आहे तर त्याच्यातून काही बाहेर येता कामा नये. ओके. तर त्याच्यातून बाहेर जर काही समजा आलं, तर बाहेरच्या लोकांना सुद्धा त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. तर ते हा त्रास टाळण्यासाठीच म्हणजे काय केलं पाहिजे आपण जैवसुरक्षिततेवरती भर केला पाहिजे. आता पुढे बघा जैवसुरक्षेचे टप्पे, बायोसेफ्टी लेव्हल. आता प्रयोगशाळेतील पद्धती, तंत्रज्ञान, सुरक्षितता उपकरणे आणि सुविधा यावर अवलंबून जैवसुरक्षेचे 4 टप्पे करण्यात आलेले आहेत. ओके. बायोसेफ्टी लेव्हल. आता बघा बायोसेफ्टी लेव्हलच्या प्रयोगशाळेतील पद्धती, तंत्रज्ञान, सुरक्षितता, उपकरणे आणि सुविधांचा वापर याच्यावरती काय केलेलं आहे बायोसेफ्टी लेव्हलच्या 4 पायऱ्या, टप्पे जे आहेत ते बनवलेले आहेत. आता बघू बायोसेफ्टी लेव्हल, त्याचं डिस्क्रिप्शन, सॅम्पल ऑर्गॅनिझम, त्याच्यानंतर पॅथोजन टाइप आणि ऑथोक्लेव्ह रिक्वायरमेंट. आता बघा पहिली लेव्हल आहे बायोसेफ्टी लेव्हल 1. त्याच्यामध्ये काय दिलंय बघा नो कंटेनमेंट, डिफाईन्ड ऑर्गॅनिझम्स अनलाइकली टू कॉज आणि डिसीज. ते सॅम्पल ऑर्गॅनिझम कोली आहे. पॅथोजन टाइप आहे एजंट्स दॅट प्रेझेंट मिनिमल पोटेन्शियल हजार्ड टू पर्सनल अँड दी एन्व्हायरमेंट. आता लेव्हल 2 बघा, फक्त लेव्हल बघू आपण. त्याच्यामध्ये कंटेनमेंट, मॉडरेट रिस्क, डिसीज ऑफ व्हेरियंट सेव्हिरिटी. ओके. त्याच्यामध्ये बघा इन्फ्लुएन्झा, HIV, लिम्फ डिसीज त्याच्यामुळे ते होऊ शकतो. त्याच्यानंतर बघा लेव्हल 3 मध्ये हाय कंटेनमेंट, एरोसोल ट्रान्समिशन, सिरियस पोटेन्शियली लिथेल डिसीज. आणि लेव्हल 4 मध्ये मॅक्स कंटेनमेंट, एक्झॉटिक हाय रिस्क एजंट, लाईफ थ्रेटनिंग डिसीज. हे सगळं कशामध्ये येतं लेव्हल 4 मध्ये. ओके. तर ह्या सगळ्या बायोसेफ्टी लेव्हल 4 प्रकारच्या आहेत. आता पुढे बघू आपण जैवनैतिकता, बायोएथिक्स. आता बायोएथिक्स म्हणजे काय असतं बघा, की प्रत्येक गोष्टीमध्ये एथिक्स आहे. बरोबर ना? म्हणजे एथिक्स आपण पाळलंच पाहिजे. बरोबर? त्यामुळेच आता आपल्याला आयोग आणि राज्य सेवा UPSC प्रत्येकाने
एथिक्स अँड इंटिग्रिटी हा जो काही पार्ट आहे GS4 मध्ये दिलेला 250 मार्काचा पेपर आहे. आता एथिक्स पाळलं पाहिजे, एथिक्स असलं पाहिजे असं आपण म्हणतो. पण आता एथिक्स म्हणजे काय नेमकं? नीतिमत्ता. आता बायोलॉजीमध्ये तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून काही तुम्ही करायला लागता, पण जरा तरी काहीतरी एथिक्स पाळलं पाहिजे ना. का आहे सायन्स, आपण काय पण करू शकतो म्हणून काही करून जमणार नाही. तर तिथे सुद्धा एथिक्स पाळावे लागतील. बरोबर ना? म्हणजे एथिक्स आता समजा एखादी गोष्ट मी बनवलीये, पण त्याचा पर्यावरणामुळे काही ऱ्हास होऊ नये, पर्यावरणाचं नुकसान त्या गोष्टीमुळे होऊ नये. ही एक जबाबदारी पार पाडणं म्हणजेच काय आहे? नैतिकता जपणं, बायो एथिक्स आहे. ओके. बघा, नैतिकता म्हणजे मानवी फायद्यासाठी विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा मानवाला किंवा इतर सजीवांवर वाईट परिणाम होत असेल, या संबंधीतील शाखेला जैवनैतिकता असे म्हणतात. बघा, परत एकदा सांगते. नैतिकता म्हणजे काय आहे? मानवी फायद्यासाठी विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा मानवालाच किंवा इतर सजीवांवरती वाईट परिणाम होत असेल. त्या संबंधित शाखेला काय म्हटलं जातं? जैवनैतिक. समजा एखाद्या मी काहीतरी प्रॉडक्ट बनवलं, उत्पादन बनवलं म्हणजे एखादं फूल, एखादं धान्य, एखादं फळ, एखादा प्राणी बनवला आणि त्याचा जर वापर त्याचा जर त्याच्यामुळे जर एखाद्या सजीवाला, मानवाला त्रास होत असेल, तर ते मी पर्यावरणामध्ये सोडणं जे आहे ते चुकीचं आहे. मग त्यासंबंधी जी काही शाखा आहे त्याला काय म्हटलं जातं? बायो एथिक्स. हिप्पोक्रेट्स यांना पहिला जैवनैतिक तज्ञ असे मानले जाते. त्यांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात रोगांवर लस देण्याऐवजी पेशंटला महत्त्व दिले होते. काय केलं? लक्ष देण्याऐवजी पेशंटला महत्त्व दिलं होतं. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात कशावरती? रोगावर लक्ष देण्याऐवजी कशाला महत्त्व दिलं होतं? पेशंटला महत्त्व दिलं होतं. म्हणजे ना रोग काय झाला याच्यापेक्षा मी यांची कशी काळजी केली आणि त्याच्यातून ते कसे बरे होतील हे जपणं म्हणजेच काय आहे? बायो एथिक्स. आणि त्यामुळे हिप्पोक्रेटस यांना हा पहिला जैवनैतिक तज्ञ म्हणून मानलं जातं. पुढे बघा, जैवतंत्रज्ञानामध्ये विविध औषधे शोध घेत असताना आपण इतर प्राण्यांचा वापर बरोबर आहे. कारण जैवतंत्रामध्ये जे काही आपण वेगवेगळे शोध लावतो औषध, त्यामध्ये वेगळ्या प्राण्याचा शोध घेतो. याचा त्याच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि या संदर्भात काही मर्यादा बाळगणे गरजेचे आहे. कारण आपण कुठलं प्रॉडक्ट बनवत असतो तर जैवविविधतेतल्या 3 ते 4 आधीच्या प्रॉडक्टचा वापर आपल्याला करावा लागतो. समजा आता एखादा उंदीर बनवायचा आहे, तर जैवविविधतेचा आधी जे काही 3-4 उंदीर आहेत त्याचा वापर मला करावा लागतो. त्याच्यापासून मला जो उंदीर पाहिजे तो मिळवता येतो. मग ह्या संदर्भातले जे काही मर्यादा असतात त्या बाळगणं गरजेचं आहे. त्यालाच काय म्हणतात? बायो एथिक्स. त्यासाठीच आधुनिक जैवनैतिक तज्ञ जोसेफ फ्लेचर आणि पॉल रामसे यांनी काम केलेलं आहे. बऱ्याच देशात बीटी मक्याचं उत्पादन घेतलं जातं. त्याचे दुष्परिणाम फुलपाखरांच्या संख्येवरती होत आहेत, असे निदर्शनास आलेलं आहे. ओके. सोयाबीनमध्ये मेथिओनिन हा घटक वाढवला आहे, ज्याच्या सेवनामुळे ॲलर्जिक रिएक्शन होत असल्याचे ब्राझीलमध्ये निदर्शनास आले आणि याला बायोटेक सोयाबीन असे म्हटलेलं आहे. जसं बीटी मका, बीटी कापूस, बीटी वांगी तसं बीटी सोयाबीन पण आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काय केलंय मेथिओनिन नावाचा घटक वाढवले. त्याच्यामुळे सेवनामुळे काय होते? ॲलर्जिक रिएक्शन होत आहेत. त्यामुळे ब्राझीलमध्ये त्याचे परिणाम दिसून आले. त्यानंतर ब्राझीलमध्ये ही गोष्ट जी आहे ती निदर्शनास आलेली आहे. जैवनैतिकतेमध्ये IVR, जीन थेरपी, इच्छामरण, लिंग निदान चाचण्या, क्लोनिंग, स्पर्म बँक, जनुकीयरित्या उन्नत पिकांचा वापर इत्यादी तंत्रज्ञानाच्या वापरावर भाष्य केले जाते. मानवी कल्याणापेक्षा याचे दुष्परिणाम तर जास्त नाहीत ना, ही शंका उपस्थित केली जाते. बघा त्याच्यामध्ये IVR येतं, बरोबर? विट्रो फर्टिलायझेशन, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी वगैरे. आता ते करायचं का नाही? त्याचा प्रश्न आहे. बघा ते सुद्धा एक बायोएथिक्समध्ये येतं, बरोबर? त्यानंतर क्लोनिंग, स्पर्म बँक हे सगळं कशात येतं? बायो एथिक्समध्ये येतं. बघा आता जन्मपूर्व निदान आणि जनुकीय चाचणी. आता भ्रूण जे आहे, स्त्री भ्रूण आहे की पुरुष भ्रूण आहे, हे मुलगा आहे की मुलगी आहे हे चेक कर. आता एक बायोएथिक्सचं काम आहे, बरोबर? तर ते आता आपण बघूया. बघा, जन्मपूर्व निदान आणि जनुकीय चाचणी. यामध्ये बाळाच्या जन्मापूर्वी गर्भधारणेदरम्यान विविध चाचण्यांचा समावेश होतो. यात प्रमुख 2 बाबींचा समावेश होतो. साधारणतः गर्भधारणेच्या 4 ते 5व्या महिन्यादरम्यान त्या चाचण्या केल्या जातात. बघा कुठल्या-कुठल्या? अम्निओसेटेसिस. बघा ह्याच्यामध्ये काय केलं जातं? गर्भाशयात वाढ होत असताना बाळाच्या भोवती एक द्रव असते. त्याला अम्निओटिक द्रव असे म्हणतात. या द्रवाचा थोडासा भाग बाहेर काढून प्रयोगशाळेत तपासला जातो, ज्यामुळे काही जनुकीय आजाराची माहिती
जन्मापूर्वीच समजतो त्यांचा डाऊन साथ. आता एखादी लेडी प्रेग्नंट आहे. त्या बाळाला कुठला काही रोग वगैरे पुढे होऊ शकतो. त्याची आता मग आत्ताच ते काय केलं जायचं, चेक करतात. त्यालाच काय म्हणतात अम्नी ओरसेट. पुढे बघा क्रोनिक विलस सॅम्पलिंग म्हणजे काय? गर्भाशयात वाढ होत असताना बाळाचे पोषण होण्यासाठी प्लासेंटा हा भाग काम करतो. काय करतो? प्लासेंटा. ज्याला नाळ जोडलेली असते आणि याचा प्लासेंटाचा थोडासा तुकडा घेतला जातो व तो प्रयोगशाळेत तपासायला जातो. ओके. तर गर्भाच्या आधी म्हणजे ते मूल लहान असतानाच त्याला काही कुठला रोग होणार आहे का? त्याचं रोग जन्मपूर्व निदान आत्तापासूनच करता येतं तेवढं बायोटेक्नॉलॉजी पुढे गेलेलं आहे. आता पुढे बघा, वरील दोन्ही प्रक्रियेत उद्देश हा सारखाच आहे, ज्यामुळे बाळाची जनुकीय परिस्थिती तपासता येते. जर बाळ जनुकीयरित्या असामान्य असेल, तर बऱ्याच देशाचे कायदे त्या बाळाच्या गर्भपाताची परवानगी देतात. म्हणजे एखादं मूल पोटात असताना, गर्भाशयात वाढत असताना त्याच्यावरती त्याची जनुक चाचणी जी आहे ती केली जाते. त्याला जर खूपच प्रॉब्लेम असेल, तर गर्भपाताची सुद्धा परवानगी दिली जाते. तंत्रज्ञानाच्या या उच्च विकासामुळे आपण नैतिक तरी गमावत नाहीत ना, अशी शंका उपस्थित होते. आणि अशा बाळाच्या जन्माने त्याचेच आयुष्य कठीण होणार आहे. अशा कारणामुळे या पद्धतीचे समर्थनही केले जाते. म्हणजे आता बघा सोनोग्राफी वगैरे का करतात? कारण जर बाळ व्यवस्थित नसेल, तर अबॉर्शन करायला लावतात डॉक्टर सरळ-सरळ म्हणजे गर्भपात करायला सांगतात. आणि बाळाची जर वाढ वगैरे व्यवस्थित सगळं असेल, तर मग जन्म त्याला द्यायला सांगतात. ओके. तर हे कधी-कधी असं वाटतं, की सायन्समुळे खूप प्रॉब्लेम होतो. पण कधी-कधी असं वाटतं, की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून एक ऑप्शन आहे, की बाबा काही व्यंग वगैरे असेल तर आपण गर्भपात करू शकतो. म्हणजे दोन्हीकडून ह्याचं फायदे-तोटे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत बघा. आता पुढे बघा, कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञान, आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक. जसं टेस्ट ट्यूब बेबीचं उदाहरण. येथे काय आहे? कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञान. स्त्री किंवा पुरुष प्रजनन संस्थेतील काही बिघाडामुळे जर स्त्रियांच्या शरीरात फलन होऊन गर्भधारणा होत नसेल, तर त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून काही कृत्रिम पद्धतीचा उपाय अवलंबता अवलंबला जातो. यालाच कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञान असे म्हणतात. आणि यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो. आता बघा कुठल्या-कुठल्या आहेत त्याच्यामध्ये. आय-व्ही-एफ, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय केलं जातं, स्पर्म जे असतात ते डायरेक्ट गर्भाशयात सोडले जातात. ते पाय वाढवले जातात आणि जन्म दिला जातो. बघा, स्त्री किंवा पुरुष प्रजनन संस्थेतील काही बिघाडामुळे जर स्त्रियांच्या शरीरात फलन होऊन गर्भधारणा होत नसेल, तर त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून आय-व्ही-एफ या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. यामध्ये फलन क्रिया ही शरीराबाहेर प्रयोगशाळेत किंवा हॉस्पिटलमध्ये, टेस्ट ट्यूबमध्ये किंवा इतर उपकरणात घडवली जाते. यासाठी पुरुषांचे शुक्राणू एकत्र केले जातात आणि त्यानंतर स्त्रियांची अंडपेशी शरीराबाहेर काढली जाते आणि या दोन्ही पेशी टेस्ट ट्यूबमध्ये एकत्र केल्या जातात. याला शरीराबाहेरची फलन असे म्हणतात. त्यालाच काय म्हणतो आपण? आय-व्ही-आर-एफ, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे काय केलं जातं? ह्या प्रक्रियेमध्ये ते गर्भाशयात त्याचे काही फलित पेशी म्हणजे आहेत. ते गर्भधारणा जर शक्य असेल, तर त्याच्यावरती उपाय अवलंबला जातो आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं? एकाच त्याच्या शरीरात ही जी काही गर्भधारणा होणे शक्य नसेल, तर त्यात दुसऱ्या स्त्रीचा सहभाग हा आवश्यक असतो. ओके. आणि त्या जर स्त्रीला म्हणजे तिने अंडपेशी दिली नाही, सरोगेट मदर असे म्हणतात. त्यात हा फलित पेशीचा गोळा त्या स्त्रीच्या गर्भाशयात 9 महिन्याच्या कालावधीसाठी वाढवला जातो आणि त्यानंतर बाळाचा जन्म होतो. म्हणजे काय केलं जातं बघा, पुरुषाचे शुक्राणू जे आहेत ते एकत्र केले जातात. ओके. त्यानंतर स्त्रियाच्या अंडपेशी शरीराबाहेर काढली जातात. ओके. त्याच्यातून मग काय होतं, त्यांना मूल त्या मुलाचं तिथे गर्भाशयामध्ये वाढ होते आणि परत तिथून एक मूल तयार होतं. ओके. तर ह्यालाच काय म्हणतात इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. आता बघा आय-व्ही-एफ तंत्रज्ञानाच्या काही पद्धती आहेत. इन व्हिट्रो फर्टिलायझेशनच्या काय आहेत तर वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता बघूया कुठल्या-कुठल्या पद्धती आहेत. झेड-आय-एफ, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आता झायगोट म्हणजे आपण बघितलंय. फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट यांच्यापासून जे काही बनतं किंवा तयार होतं एकत्रीकरणात, त्यालाच काय म्हटलं जातं? झायगोट. तर हे काय आहे? झेड-आय-एफ-टी, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. जर स्त्रियांमध्ये अंडवाहिनीतील अडथळ्यामुळे जर गर्भधारणा होत नसेल, तर या पद्धतीचा वापर केला जातो. तर स्त्रियांच्या जर गर्भधारणेमध्ये, अंडवाहिनीमध्ये जर काय अडथळा येत असेल, तर त्या याचा वापर
केला जातो आणि इथे IVFचा वापर करून टेस्ट ट्यूबमध्ये फलन घडवले जाते. शुक्राणू आणि अंडपेशी जे आहे ते एकत्र करून एक युग्मच तयार होतं, ज्याला काय म्हटलं जातं? झायगोट. या झायगोटला स्त्रीच्या अंडवाहिनीमध्ये स्थलांतर करणे म्हणजे ते आहे ZIF. म्हणजे हे शुक्राणू जर अंडपेशीतून जर आतमध्ये जात असेल आणि तिथे जर गर्भधारणा होत असेल, तर ते काय केलं जातं? टेस्ट ट्यूबमध्ये शुक्राणू आणि अंडपेशी एकत्र केले जातात. त्याच्यातून झायगोट तयार केला जातो. नंतर तो झायगोट जो आहे तो गर्भाशयामध्ये सोडला जातो. त्यालाच काय म्हटलं जातं? ZIFT. आणि ही सुद्धा IVFची पद्धत आहे. आता पुढची पद्धत बघा, GIF, गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आता मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट असतात. आता तर या पद्धतीमध्ये स्त्रीचे अंडपेशी आणि पुरुषाचा शुक्राणू हे दुसऱ्या स्त्रीच्या अंडवाहिनीमध्ये टाकला जातो आणि अंडपेशी या शुक्राणूला सराशीर असे म्हणतात. त्याच्यातून काय झालं? सरोगेसी. ओके. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये स्त्रीचे अंडपेशी आणि पुरुषाचे शुक्राणू एकत्र करून एका दुसऱ्या स्त्रीच्या अंडवाहिनीमध्ये ते टाकलं जातं. तिथून त्याच्यामध्ये मग मुलाची वाढ होते. त्याला काय म्हटलं जातं? सरोगेट मदर. आता पुढे बघा, ICS आहे, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आता बघा, प्रयोगशाळेत एक शुक्राणू इंजेक्शनद्वारे थेट अंडपेशीमध्ये टाकला जातो व फलन घडवले जाते. म्हणजे काय होतं इथे? इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शनच्या मुळे काय होतं? प्रयोगशाळेमध्ये काय केलं जातं? एक शुक्राणू इंजेक्शनद्वारे थेट अंडपेशीमध्ये टाकला जातो आणि तिथे फलन घडवलं जातं. म्हणजे ह्या 3-4 पद्धती आहेत बघा IVFच्या. आता बघा, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, AI. त्याच्यात काय केलं जातं? जर पुरुषाच्या वीर्यात शुक्राणूचं प्रमाण जर कमी असेल तर या पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये पुरुषाचे शुक्राणू जमा केले जातात व ते कृत्रिमरित्या स्त्रियांच्या योनी भागात टाकले जातात. ओके. म्हणजे पुरुषांचे जे काही शुक्राणू एकत्र जे आहे ते जमा केले जातात आणि स्त्रियांच्या योनी मार्गातून ते अंडपेशीमध्ये टाकले जातात. त्याच्यातून सुद्धा गर्भनिर्मिती होते. म्हणजे IVFच्या 4 पद्धती आहेत आणि हे सगळं बायोटेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे. आता पुढे बघा, बायोटेक्नॉलॉजीच्या शाखा, जैवतंत्रज्ञानाच्या शाखा. आता बघा, औषधी जैवतंत्रज्ञान हे सगळं आपण बघितलेलं आहे. तरी पण अजून एकदा आपण बघूया. औषधी जैवतंत्रज्ञान, मेडिसिनल बायोटेक्नॉलॉजी. आता सध्या आपण बायोटेक्नॉलॉजीच्या 5th जनरेशनमध्ये आहोत. ओके. किती? 5th जनरेशनमध्ये आहोत आपण सध्या. ही एक जैवतंत्राची अशी शाखा आहे ज्याद्वारे मानवी आरोग्यासाठी विविध रोगाचे निर्मूलन करण्यासाठी प्रभावी औषधे, निदान तंत्र, अवयव प्रत्यारोपण आणि इतर प्राण्यांचा मानवी आरोग्यासाठी उपयोग अशा विविध फायदेशीर प्रक्रियेचा उपयोग करणे होय. हे काय मेडिसिनल बायोटेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळे काय होतं बघा, अवयव प्रत्यारोपण म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट, ब्रेन ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, ही सगळी ऑपरेशन्स, डायग्नोस्टिक टेस्ट, बरोबर? इतर प्राण्यांचा मानवासाठी वापर, ही सगळ्या गोष्टी ह्याच्यातून शक्य झालेल्या आहेत. याद्वारे किंवा या अंतर्गत विकसित झालेले काही मुद्दे खालीलप्रमाणे बघा, कुठले? आता कर्करोगाचं निदान करण्यासाठी काय केलं जातं? बायोप्सीची टेस्ट केली जाते. म्हणजे ते समजा त्याला गाठ आली, तर तिथला एक तुकडा काढून घेतला जातो आणि त्याच्यावरती टेस्ट केली जाते. डायग्नोसिस केलं जातं आणि त्याच्यातून कॅन्सरच्या पेशी आहेत की नाही ते चेक केलं जातं. ते सुद्धा एक आहे बायोटेक्नॉलॉजीचं उदाहरण आहे. कर्करोगाचे निदान करण्यासाठी विविध चाचण्यांचा शोध लावला गेला आहे, उदाहरणार्थ बायोप्सी. त्यानंतर बघा, आपणास माहिती आहे की खेकड्यासारख्या अर्थ्रोपोडा सजीवाचे आवरण हे कायटिन या कठीण शर्करेने बनलेले असल्याने याचाच उपयोग विविध औषधे शरीरात वहन करण्यासाठी होतो. आता खेकड्यासारखं जे कायटिन शर्करेने बनलेलं त्याचा वापर काय होतो? विविध वेगवेगळ्या औषधासाठी होतो. आता जीन थेरपी बघा. आता आपण जिनोमिक्स बघतोय, जीन थेरपी म्हणजे एखाद्या पेशंटचा आजार जीन थेरपीचा वापर करून सुद्धा बरा केला जातो. बघा, RNA किंवा DNA या रेणूंचा वापर विविध रोगांच्या उपचारासाठी करणे म्हणजेच जीन थेरपी होय. RNA किंवा DNAचा वापर करून रोगाच्या उपचारासाठी करणे त्यालाच काय म्हटलं जातं? जीन थेरपी. एखाद्या प्रथिनांच्या अभावामुळे जर रोग निर्माण होत असेल तर दररोज त्या प्रथिनांचे इंजेक्शन उपचार म्हणून घेण्यापेक्षा तो प्रथिन निर्माण करण्याची क्षमता असणारा जनुकाला शरीरात सोडले जाते. यालाच काय म्हटलं जातं? जीन थेरपी. काही वेळेस सदोष प्रथिने तयार होत असल्यामुळे जनुकीय रोग निर्माण होतात. काय होतं? सदोष प्रथिने तयार होत असल्यामुळे काय होतं? जनुकीय रोग निर्माण होतात आणि अशा वेळी तो प्रथिनच तयार होऊ नये म्हणून RNA रेणूचा वापर करून त्या प्रथिनांची निर्मिती थांबवली जाते आणि यालाच काय म्हटलं जातं? RNA इंटरफेरन्स.
हचिसन्स रोगात या पद्धतीचा बघा वापर होतो. चीन हा जगातील पहिला जीन थेरपी पदार्थाची व्यावहारिक विक्री करणारा देश आहे आणि 2003 सालच्या शेवटी जेंडिसिन हा पदार्थ बनवला जो P53 या कर्करोगाची गाठ कमी करणारा जनुक होता आणि याद्वारे मान व डोक्याच्या कर्करोगासाठी जीन थेरपी चीनने पहिल्यांदा जीन थेरपी जी आहे बघा ती अंमलात आणलेली आहे. त्या जीन थेरपी झालं. आता पुढे बघा प्रत्यारोपण म्हणजे ट्रान्सप्लांटेशन. ब्रेनचं ट्रान्सप्लांट होतं, किडनीचं होतं, हृदयाचं होतं. इव्हन बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी सुद्धा होते. तर ह्या सगळ्या इथून काय केलं जातं? प्रत्यारोपण केलं जातं. बघा, एखादा अवयव, उती, पेशी निकामी झाल्यानंतर त्याऐवजी त्यासारखीच रचना व कार्य असणारा घटक शरीरात बसवणे त्यालाच काय म्हटलं जातं? प्रत्यारोपण. आता पेशीचं पण प्रत्यारोपण होतं बघा. बघा काय काय आहे. बऱ्याच वेळी अवयव दाता नसल्यामुळे किंवा योग्य अवयव दाता मिळत नसल्यामुळे अवयव प्रत्यारोपण करणे जमत नाही व रोगी मरण्याची शक्यता असते. म्हणूनच सध्या शास्त्रज्ञांचा असा प्रयत्न आहे की काही पेशी जरी त्या निकामी अवयवाची प्रत्यारोपित केल्या तरी तो पेशंट जगण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ सिरोसिस, इप्लिवेसी आणि पार्किन्सन्स. आता समजा पूर्ण अवयव काय भेटत नाही तर एखादी पेशी पेशी सुद्धा ट्रान्सप्लांट तिथे करू शकतो. त्यानंतर बघा मूल पेशी प्रत्यारोपण स्टेम सेल्स. आता स्टेम सेल्सचं मी तुम्हाला पहिल्या वेळेसच सांगितलेलं आहे. जन्माच्या वेळी मुलाला आणि आईला जोडणारी जी काही नाळ असते त्याच्यामध्ये ह्या स्टेम सेल्स असतात. पण नंतर बायोटेक्नॉलॉजीचं इतकं पुढं गेलं सायन्स, मेडिकल सायन्स, तर बोन मॅरोमधून सुद्धा स्टेम सेल्स शोधून काढण्यात यश आलेलं आहे. आता बघा मूल पेशी म्हणजे काय की ज्या पेशीचं रूपांतर दुसऱ्या कुठल्याच पेशीमध्ये होत नाही त्यालाच काय म्हटलं जातं? मूळ पेशी. ज्या पेशीद्वारे विविध प्रकारच्या पेशी तयार केल्या जातात त्यांना मूल पेशी म्हणतात आणि मूल पेशीचे विभाजन क्षमतेनुसार 3 प्रकारात होते. बघा, जी मूल पेशी कोणतीही पेशी तयार करण्यास सक्षम असते त्यास पूर्णक्षम मूल पेशी म्हणतात. लैंगिक प्रजननात तयार झालेल्या युग्मनज त्यापासून सर्व प्रकारच्या पेशी तयार होऊन नवीन जीव निर्माण होतो आणि वनस्पतीमधील जवळपास सर्वच पेशी या पूर्णक्षम असतात. जसे की आपण कोणत्याही फांदीची कलम केली असता रोपटे तयार होते त्यालाच काय म्हटलं जातं? पूर्णक्षम पेशी. आता पुढे बघा अर्धक्षम पेशी म्हणजे काय असतं? यांच्याद्वारे कोणत्याही पेशी तयार होत नसून शरीरातील बहुतांश पेशी तयार करण्याची यांच्यात क्षमता असते. उदाहरणार्थ बघा गर्भाशयात वाढणाऱ्या 2 महिन्याचा गोळा हा बहुतांश पेशी तयार करतो म्हणजे अर्धक्षम पेशीचं एक उदाहरण आहे. तिसरं आहे मल्टीपोटंट पेशी काय असतं बघा. या पेशी अर्धक्षम पेशीद्वारे तयार केल्या जातात आणि ज्या जन्मानंतरही आपल्या शरीरात असतात. उदाहरणार्थ बघा अस्थिमज्जामधील रक्तपेशी तयार करणाऱ्या मूल पेशी ज्याद्वारे रक्तातील सर्व पेशी आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स इत्यादी तयार केल्या जातात. तर ही सगळी काय आहेत ह्या प्रत्यारोपणाची उदाहरणं. आता बघा मूल पेशीचे प्रमुख 2 प्रकार आहेत. एक म्हणजे गर्भातील मूल पेशी आणि प्रौढ मूल पेशी. 1998 मध्ये जगातील पहिली गर्भ मूल पेशी बाहेर काढून त्यापासून मूल पेशी तयार केल्या. हे गर्भातील मूल पेशी तयार करून त्याच्यापासून वेगळ्या पेशी तयार केल्या. मानवी गर्भातील मूल पेशी आणि उंदराच्या गर्भातील मूल पेशी जवळपास सारख्याच असतात. परंतु नैतिकतेचा विचार करता गर्भातील मूल पेशी मिळवण्याच्या पद्धतीवर वादविवाद पाहायला मिळतात कारण त्या मिळवण्यासाठी गर्भ काढावा लागतो. थोडक्यात यालाच काय म्हणतात भ्रूण हत्या. याच्याच आधारावर अमेरिकेमध्ये जॉर्ज बुश यांनी त्याच्या पहिल्या नकाराधिकाराचा वापर केला. त्यांनी गर्भातील मूल पेशी संशोधन कार्याला स्थगिती दिली आणि आर्थिक पाठपुरवठा थांबवला. आणि प्रौढ मूल पेशी बघा काय आहे? प्रौढ व्यक्तीच्या शरीरातील काही पेशी या मूल पेशी असतात. उदाहरणार्थ बघा अस्थिमज्जामधील मूल पेशी ज्या आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स या रक्तपेशींची निर्मिती करतात. आणि 2005 मध्ये अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठात जगातील पहिले प्रौढ मूल पेशी तयार केल्या गेल्या, ज्याचा वापर हृदयरोगात केला गेला. ओके, म्हणजे आता माझ्या माझे माझ्या मूल पेशी संवर्धित नाही केलं, पण आता फक्त माझ्या बोन मॅरोमधून ह्या मूळ पेशी हे शोधल्या जातात. आणि आता मला ज्या पेशींची गरज आहे त्या पेशी त्या पेशीपासून बनवल्या जातात. हे इतकं टेक्निक जे आहे ते सगळं पुढे गेलेलं आहे. आता पुढे बघा अजून एक पद्धत आहे झिनो ट्रान्सप्लांटेशन. मानवाव्यतिरिक्त इतर प्राण्यांच्या पेशींचे किंवा अवयवाचे प्रत्यारोपण मानवात करणे म्हणजेच काय आहे? झिनो ट्रान्सप्लांटेशन. 1905 मध्ये जगातील पहिले झिनो ट्रान्सप्लांट करण्यात आले, ज्यात एका लहान मुलाच्या शरीरात ससा या प्राण्याच्या किडनीचे काही तुकडे टाकण्यात आले.
म्हणजे मानवाच्या शरीरामध्ये दुसऱ्याच एका प्राण्याचे कुठलेही पार्ट टाकणे म्हणजेच काय आहे हिनो ट्रान्सप्लांटेशन. म्हणजे एका 5 वर्षाच्या मुलाच्या शरीरात काय केलं तशाच्या किडनीचे जे काही तुकडे आहेत ते काय केले ते तुकडे त्या मुलाच्या शरीरात टाकले. तसे पाहता चिंपांझी, बबून, माकड यांचा वापर झिरो ट्रान्सप्लांटेशनसाठी करणे जास्त फायदेशीर ठरते, परंतु त्यांची असणारी कमी संख्या या कारणामुळे डुकराचा वापर आजकाल केला जातो. हे तरी लक्षात ठेवा. पुढे बघा. ऊती अभियांत्रिकी, टिश्यू इंजिनिअरिंग. या पद्धतीमध्ये मानवाला सतत लागणारे अवयव किंवा ऊतीची निर्मिती केली जाते. त्याच्यामध्ये ऊती अभियांत्रिकी. ऊती अभियांत्रिकीद्वारे सर्वप्रथम त्वचा व कास्ती यांची निर्मिती केली गेली. या व्यतिरिक्त तयार केलेले घटक बघा कुठले आहेत? बाह्य त्वचा ऊती घटक, त्वचा आणि कास्ती म्हणजे हाडांचा भाग. या घटकामुळे त्वचा पेशीचे विभाजनास उत्तेजन मिळते व जखम भरून निघण्यास मदत होते. त्यानंतर बघा एरिथ्रोपोएटिन काय आहे? हा जैवतंत्रज्ञानातील प्रथम घटक ज्याद्वारे लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत होते. त्यानंतर बघा फायब्रोब्लास्ट वृद्धी घटक याद्वारे पेशीची वाढ घडवली जाते आणि त्याचा उपयोग अल्सर, जळालेली त्वचा व नवीन रक्तवाहिन्या तयार होण्यासाठी मदत होते. आणि सगळ्यात शेवटी आहे ट्रान्सफॉर्मिंग वृद्धी घटक बीटा, ज्याद्वारे गर्भातील पेशींना वेगवेगळे अवयव निर्माण करण्याची क्षमता निर्माण होते. आणि चेतावृद्धी घटक नर्व्ह ग्रोथ फॅक्टर जे आहेत त्यामुळे चेतापेशींची वाढ घडवून त्या दुरुस्त केल्या जातात, ज्याचा वापर अल्झायमर सारख्या रोगामध्ये होतो. या सगळ्या 5 प्रकारचे जे काही टिश्यू इंजिनिअरिंग मधल्या पद्धती आहेत. त्यानंतर बघा लस निर्मिती. लस निर्मिती कशी होते हे बघूया. आपण लस निर्मिती कशी केली जाते याचा सविस्तर अभ्यास केला म्हणजे जसं की रिकॉम्बिनंट लस, आता कोविडची कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन या सगळ्या रिकॉम्बिनंट लसी आहेत. रिकॉम्बिनंट लस म्हणजेच काय आहे, की त्या जो काही विषाणू आहे त्याच्याच मेलेल्या पेशीपासून लस बनवणे. या सगळ्या काय लसीच्या निर्मितीच्या पद्धती आहेत. परंतु जैवतंत्रज्ञानाच्या नवीन-नवीन शोधामुळे लस तयार करणे आणखी सोपे झालेले आहे. एखादा सूक्ष्मजीव शरीरात प्रवेश केल्यानंतर अँटिजेनची निर्मिती करतो, ज्याचा विरोध म्हणून आपले शरीर अँटिबॉडीज तयार करून रोगावर मात करण्याचा प्रयत्न करत असते. आता या अँटिजेन अँटिबॉडीचे आपण हे आधी बघितलेलं आहे. ओके. तर अँटिबॉडीज आपल्या रक्तामध्ये तयार होत असतात. पारंपरिक पद्धतीमध्ये लस तयार करताना तो सूक्ष्मजीव निकामी करून लसीच्या स्वरूपात शरीरात सोडला जातो. आणि जो शरीरात जाऊन फक्त अँटिजेन तयार करायचा ज्यामुळे आपल्या शरीराला त्याविरोधी अँटिबॉडी तयार करता येत होते. परंतु सध्या जैवतंत्रज्ञानात निकामी सूक्ष्मजीवाचा लस म्हणून वापर करण्याऐवजी तो जो अँटिजेन तयार करतो तो अँटिजेनच प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात बनवला जातो. मग त्याचाच उपयोग लस म्हणून केला जातो. यालाच रिकॉम्बिनंट लस म्हणतात आणि हेपॅटायटिस बी व मेनिंजाइटिस या रोग विरोधी रिकॉम्बिनंट लस तयार करण्यात आलेल्या आहेत. सध्या संशोधनात म्हणतात की हेपॅटायटिस, मधुमेह, कर्करोग, अल्झायमर अशा रोगांसाठी लस बनवणे चालू आहे. त्याच्यावरती जर लस बनवली तर खूप उत्तम होईल बघा. कारण खूप लोकांची याच्यातून सुटका होईल. डायबिटीस असेल, कर्करोग, कॅन्सर, अल्झायमर याच्यातून ते लोकांची सुटका होईल. लस या इंजेक्शनद्वारे शरीरात प्रवेश करतात, परंतु लहान मुलांना याची भीती असल्या कारणामुळे जैवतंत्रज्ञान सध्या खाद्य लस तयार करण्यावर भर देत आहे. जसं पोलिओ वगैरे आहे त्या पद्धतीने. रिकॉम्बिनंट शेळीच्या दुधात मलेरियाची लस, केळीद्वारे हेपॅटायटिसची लस, पोटॅटोद्वारे कॉलराची लस, रेबीज, ग्लायकोप्रोटीन ह्या सुद्धा लसी बनवल्या जातात. ओके. तर हे लक्षात ठेवा रिकॉम्बिनंट लस. आता पुढे बघा वैद्यक शास्त्रात वापरले जाणारे बायोपॉलिमर. आता कुठले कुठले वापरले बायोपॉलिमर बघा. हा ल्युरोनेट हा कार्बोदक बऱ्याच सूक्ष्मजीवाद्वारे तयार केला जातो. त्याचा वापर मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर राहणाऱ्या खुणा नाहीशा करण्यासाठी, सांधेदुखी असणाऱ्या पेशंटसाठी, वेदना कमी करण्यासाठी व काही उपकरणे जसे की स्टेंट्स हे शरीरात टाकल्यानंतर ते आपल्या पेशीसोबत चिटकू नये म्हणून केला जातो. बघा आता पुढे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पेशंटच्या प्रतिकार क्षमतेमुळे तो अवयव स्वीकारण्यास अडचणी निर्माण होतात. बरोबर. आता किडनी ट्रान्सप्लांट एखाद्याचं ऑपरेशन झालं तर त्याच्या जे काही आपण काय म्हणू त्याला इम्युनिटी आहे, रोगप्रतिकारक शक्ती जी आहे त्याच्यामुळे त्याला तो अवयव स्वीकारण्यास प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण ते दुसऱ्याच असतं ना. म्हणजे जसं आता आपण कुठेही पब्लिक टॉयलेटमध्ये वगैरे जाऊ शकतो. पण किडनी ट्रान्सप्लांट झालेला पेशंट जो आहे तो कुठेही जाऊ शकत नाही. त्याला खूप स्वच्छता लागते. त्याला एक वेगळी रूम लागते, वेगळं टॉयलेट, वेगळं बाथरूम. ह्या सगळ्या गोष्टी लागतात. कारण त्याच्या शरीरामध्ये दुसऱ्या कुणाचा तरी पार्ट असतो.
ते शरीर त्याला लगेच ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. या शस्त्रक्रियेनंतर त्या रोग्याचे शरीर दुसऱ्याच्या वेळेला स्वीकारत नसते आणि ज्यामुळे प्रत्यारोपण करूनही तो माणूस दगावतो. यासाठी जैवतंत्रज्ञानाद्वारे मोनोक्लोनल अँटीबॉडीची निर्मिती केली गेली, ज्यामुळे आपलीच प्रतिकारक क्षमता मंदावण्याचे काम केले जाते. काही वेळा प्रतिकारक क्षमता कमी झाल्याने रोग उद्भवतात आणि अशा वेळी प्रतिकारक क्षमता उत्तेजित करण्यासाठी काही काळ सुद्धा दिले जातात. काही घटक दिले जातात. उदाहरणार्थ सायटोकाईन यामुळे प्रतिकारक क्षमतेतील विविध घटक जे आहेत ते उत्तेजित केले जातात. जसे की इंटरल्युकिन, इंटरफेरॉन इत्यादी. इंटरल्युकिन 2 चा वापर एड्स व कर्करोगाविरोधी होतो व इंटरक्युलिन 12 चा वापर मलेरिया व क्षयरोगाविरोधी केला जातो. हे सगळे त्याचे वापर आहेत. ओके. आता पुढे बघा औद्योगिक जैवतंत्र. आता आपण आतापर्यंत काय बघितलं हे मेडिकल औषध निर्माण शास्त्रातलं जैवतंत्र. आता बघूया औद्योगिक जैवतंत्र. आता बघा मानवी कल्याणासाठी सूक्ष्मजीवांचा वापर या प्रकरणात आपण औद्योगिक उत्पादने पाहिलेली आणि या व्यतिरिक्त त्यांच्या काही शाखा सुद्धा दिल्या आहेत बघा. रासायनिक कारखाना. आता याच्यामध्ये बघा जैव उत्प्रेरकांचा वापर करून कमीत कमी घातक टाकाऊ पदार्थ तयार केले जातात. नंतर प्लास्टिक कारखान्यामध्ये बघा प्लास्टिक उत्पादनात पेट्रोलियम पदार्थांचा वापर टाळला जातो. त्याऐवजी मका व सोयाबीन वापरले जात आहे. ज्यांना हिरवे प्लास्टिक म्हणतात. टेक्सटाईल कारखान्यामध्ये बघा अन्न कारखाना असेल, ऊर्जा कारखाने. आता अन्न कारखान्यामध्ये किण्वन प्रक्रियेत विकरांचा वापर करून उत्पादन वाढवले जाते. बरोबर आहे. जसं पनीर हे सगळ्या ह्याच्यामध्ये मशरूम. त्याच्यामुळे ऊर्जा कारखान्यामध्ये विकरांच्या वापरामुळे शुद्ध बायोडिझेल, बायोपेट्रोलची निर्मिती सुद्धा केली जात आहे. त्याच्यात बघा पर्यावरणीय जैवतंत्रज्ञानामध्ये त्याचा वापर केला जातो. तसे पाहता बहुतांश सूक्ष्मजीव हे घातक टाकाऊ पदार्थांचे विघटन घडवून पर्यावरण नियंत्रित ठेवतात आणि बऱ्याचदा समुद्रातील जहाजांची तेल गळती झाल्यामुळे तेथील पाणी प्रदूषित होऊन जलजीवन विस्कळीत होते आणि अशा वेळी सुडोमोनस सारखे जीवाणू सुपरबग म्हणून काम करतात व पाण्याचे प्रदूषण रोखतात. तसेच बहुतांश विषारी पदार्थ जसे की पॉलीक्लोरिनेटेड बायोफिनेल्स खाणारे जीवाणू सुद्धा प्रदूषण रोखतात. जीवाणू किंवा सूक्ष्मजीवांचा वापर करून पर्यावरणाचे प्रदूषण रोखणे म्हणजेच बायोरिमेडिएशन होय, हे लक्षात ठेवा. बऱ्याच संशोधकांनी मातीतील सेंद्रिय प्रदूषके शोधण्यासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा आणि PCR पद्धतीचा वापर केलेला आहे. हिरवे प्लास्टिक बघा कशाला म्हटलं जातं आता आपण बघितलं. जैवतंत्रज्ञानामुळे पेट्रोलियम पॉलिमरऐवजी जैविक पॉलिमर निर्मिती शक्य झालेली आहे आणि 2001 मध्ये जगातील पहिला जैवशुद्धीकरण कारखाना USA मध्ये काढला गेला. या कारखान्यात पॉलिलॅक्टिक ऍसिड हा पॉलिलॅक्टिक जो आहे तो मक्यापासून मिळवला गेला. ज्याचा वापर पॅकिंगसाठी, कपडे कारखान्यासाठी केला गेला. तसेच US मल्टीनॅशनल डुपॉन्ट या कंपनीने सोरोना हा बायोपॉलिमर बनवला जो पेट्रोलियम पॉलिमर पेक्षाही उच्च दर्जाचा होता. तसेच काही वनस्पती व सूक्ष्मजीवांमध्ये जनुकीय बदल घडवून पॉलीहायड्रॉक्सीब्युटारेट हा बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार करणारा घटक तयार करण्याची क्षमता निर्माण केली. आणि सगळं बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून वेगळे सूक्ष्मजीव तंत्रज्ञान याच्यातून हे बनवलेलं आहे. जेणेकरून त्याच्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. आणि शेवटचं बघा प्राणी जैवतंत्र. आता बघा प्राणी जैवतंत्रज्ञानामध्ये सर्वच प्रकारचे प्राणी, त्यांचा मानवासाठीचा उपयोग, पशुपैदास, प्राणी वृत्ती संवर्धन, ट्रान्सजेनिक प्राणी इत्यादींचा समावेश होतो आणि त्यातील काही महत्त्वाचे बघा म्हणजे आता काही प्राण्यांचा वापर करून खूप सारी औषधं वगैरे सगळं बनवलं जातं. बघा डुकराद्वारे तयार केलेले ओमेगा 3 हे मेद-आम्ल हृदयरोगात उपयोगी आहे. बघा म्हणजे प्राण्यांचा वापर करून सुद्धा मानवाच्या फायद्यासाठी त्याचा वापर होतो. दुसऱ्या बघा धोक्यात आलेल्या प्राण्यांची क्लोनिंग करून तो जीवसृष्टीपासून हद्दपार होण्यापासून रोखले जाऊ शकते आणि 2001 मध्ये जगातील पहिला प्रयोग यशस्वी झाला. गौर या धोक्यात आलेल्या प्राण्याची क्लोनिंग US मध्ये केली गेली. तसेच काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर उदाहरणार्थ मोठा पांडा. चीनमध्ये मोठ्या पांडाचे पेशी जतन करून ठेवलेल्या आहेत. डुकराच्या हृदयाच्या धडपा या मानवात यशस्वीरित्या प्रत्यारोपित करता येतात. जे डुकराचं जे काही हृदय आहे ते आहे असं मानवाच्या धडपा त्याच्यामध्ये ट्रान्सप्लांट करू शकतं. म्हणजे किती महत्वाचं आहे बघा. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे प्रत्येक ह्या जैवितला प्रत्येक सजीव, प्रत्येक घटक हा फायदेशीरच आहे. तसेच अन्न जैवतंत्रज्ञान, शेती जैवतंत्रज्ञान, अरण्य जैवतंत्रज्ञान, सागरी जैवतंत्रज्ञान अशा जैवतंत्रज्ञानाच्या अनेक शाखा आहेत.
जे आपण आधीच्या चॅप्टरमध्ये बघितलेला आहे. आता तर ह्या जिनोमिक्स मध्ये बघा जीन्सचा अभ्यास म्हणजे काय, तर मानवी शरीरामध्ये एकूण 33,000 जनुक असतात, ते आपण बघितलं तर ते एक लक्षात ठेवा. तर त्याच्यानंतर लस निर्मिती कशी करायची, मग बायो पेटंट म्हणजे काय, बायोवार म्हणजे काय, बायो वेपन म्हणजे काय, बायो पायरसी म्हणजे काय, हे सगळं जे आहे ते ह्या चॅप्टरमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर मूलपेशीचं प्रत्यारोपण कशा पद्धतीने केलं जातं. त्यानंतर जैवतंत्राच्या शाखा लक्षात ठेवा, आयव्हीएफच्या पद्धती लक्षात ठेवा, आयव्हीएफ म्हणजे काय ते लक्षात ठेवा. तर हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये आत्ताच्या आपण चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. जिनोमिक्स हे जे आहे ते इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि GPTDM हे एक लक्षात ठेवा, जनरल ऑफ पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्क्स. याचं मेन जे ऑफिस आहे ते कलकत्त्याला आहे, तर तिथं लक्षात ठेवा. नंतर जीन पूल, जीन फ्लो किंवा जीन ड्रिफ्ट आणि जीन उत्परिवर्तन हे सुद्धा ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके. तर डिस्ट्रॉफिन हे मानवाच्या शरीरातलं सगळ्यात मोठं जनुक आहे आणि मानवाच्या शरीरामध्ये एकूण 33,000 जनुक असतात, हे एक लक्षात ठेवा. आणि सगळ्यात मोठं जनुक जे आहे ते डिस्ट्रॉफिन नावाचं आहे, ते एक तुम्ही ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके. तर हे सगळं आत्ताच्या आपण ह्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. तर जिनोमिक्स ह्या चॅप्टरमध्ये आता ज्या काय आपण सगळ्या कन्सेप्ट बघितल्या, तर एकदा आता आपलं सेशन संपल्यानंतर वाचून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या लगेच समजतील. त्यानंतर आपण एक नेक्स्ट लेक्चरला आपण भारतातील जैवतंत्रज्ञान हा एक शेवटचा चॅप्टर बघूया. तर मी तात्पुरता तुमचा निरोप घेते. धन्यवाद.